यांची असणार आहे, यांच्या कमिटीवर फिरवा. सन्माननीय न्यायमूर्ती श्रीरामजी मोडक साहेब, उच्च न्यायालय मुंबई हे न्याय निर्णय एक प्रक्रिया या मार्गदर्शनपर व्याख्यान ऐकण्यासाठी आपण येथे जमलेलो आहोत. ज्युडिशियल कोलोकिया याचा शुभारंभ दिनांक 2 जुलै 2022 रोजी सन्माननीय न्यायमूर्ती PS नरसिम्हा साहेब, सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्या हस्ते झालेला आहे. हे आपल्या सर्वांना ज्ञात आहेतच. तसेच एक 5 ते 10 मिनिटांमध्ये कार्यक्रम चालू होईल. सरांना विचारू सरांनी सांगितले. नुकतेच आपले प्रमुख पाहुणे सन्माननीय न्यायमूर्ती श्रीरामजी मोडक साहेब, उच्च न्यायालय मुंबई यांचे आगमन झालेले आहे. आपला ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अशोका हॉलमध्ये झालेले आहे. त्यांच्यासाठी आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात. ऐका ना, मॅडमला जागा दे ना. मॅडमला खाली खाली. मॅडम 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 तुम्ही तुमचं चालू द्या. काय करायचं तिकडं? मॅडमला जागा दे ना हां, खाली. तिथं चेअर लावलेले आहेत आपण दोन. त्या पुढे जे लावले त्या पुढे गेल्या त्या त्या मॅडमला लावले. करू का सर्व? व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवरांचे तसेच उपस्थित असलेल्या सर्व वकील वर्गाचे मी पुणे बार असोसिएशन तर्फे स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. नमस्कार. प्रथमतः पुणे बार असोसिएशनचे 2 ज्येष्ठ विधितज्ञ RM पवळे साहेब आणि ॲडव्होकेट उजय होले साहेब यांचं काल निधन झालेलं आहे. त्यांच्यासाठी आपण 1 मिनटं श्रद्धांजली वाहण्यासाठी उभं राहावं.
आज आपण पुणे बार असोसिएशन तर्फे राबविण्यात येणारा उपक्रम ज्युडिशियल कोलोकिया पुष्प तिसरे गुंफण्यासाठी सन्माननीय न्यायमूर्ती श्रीरामजी मोडक साहेब उच्च न्यायालय मुंबई हे न्यायनिर्णय एक प्रक्रिया या मार्गदर्शनपर व्याख्यान आपल्याला देणार आहेत। ज्युडिशियल कोलोकिया याचा शुभारंभ दिनांक 2 जुलै 2022 रोजी सन्माननीय न्यायमूर्ती PS नरसिम्हा साहेब सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्या हस्ते झालेला आहे, हे आपणा सर्वांना ज्ञात आहेतच। तसेच पुणे बार असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष पांडुरंग थोरवे सरांना मी विनंती करते की त्यांनी आपले प्रमुख पाहुणे सन्माननीय न्यायमूर्ती श्रीरामजी मोडक साहेबांचा शॉल बुके आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करावा। तसेच पुणे बार असोसिएशनचे सन्माननीय ऑडिटर शिल्पा कदम मॅडमला विनंती करते की त्यांनी आपल्या अंजली मोडक मॅडमचा सत्कार करावा। तसेच पुणे बार असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष ॲडव्होकेट विवेकजी बरगुडे व लक्ष्मणजी येळे पाटील सरांना मी विनंती करते की त्यांनी आपले प्रमुख जिल्हा न्यायाधीश सन्माननीय संजयजी देशमुख साहेबांचा सत्कार करावा। धन्यवाद सर। तसेच पुणे बार असोसिएशन सन 2017 ते 18च्या कार्यकारिणीकडून तसेच ॲडव्होकेट राजेंद्र उमाप सरांना मी विनंती करते की त्यांनी साहेबांचा सत्कार करावा।
व्हाईस चेअरमन बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा. पुणे लॉयर्स तसेच पुणे लॉयर्स कन्झ्युमर सोसायटी आणि त्यांच्या कार्यकारिणीकडून देखील सत्कार होणार आहे. कृपया त्यांनी मंचावर यावं. झाले संपले. धन्यवाद सर. संपले सर. तसेच आपल्या पुणे बार असोसिएशनचे कार्यक्षम अध्यक्ष, आपल्या सर्वांचे लाडके अध्यक्ष सन्माननीय पांडुरंगजी थोरवे सरांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे थोडक्यात प्रास्ताविक करावे व आपल्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय द्यावा. नमस्कार. व्यासपीठावरती उपस्थित असणारे माननीय न्यायमूर्ती श्रीराम मोडक साहेब, उच्च न्यायालय मुंबई, त्याचबरोबर माननीय संजयजी देशमुख साहेब, प्रमुख जिल्हा न्यायाधीश पुणे, व व्यासपीठासमोरील सर्व मान्यवर न्यायाधीश, तसेच सर्व पुणे बारचे आजी माजी अध्यक्ष, त्याचबरोबर बार काउन्सिलचे विद्यमान उपाध्यक्ष उमाप साहेब आणि सर्व मान्यवर, आजचा हा आपण कार्यक्रम हा ज्युडिशियल कोलोकिया पुष्प तिसरे माननीय न्यायमूर्ती श्रीराम मोडक साहेब यांचं न्यायनिर्णय एक प्रक्रिया या विषयावरती मार्गदर्शन करणारे आहेत. या अगोदर ज्युडिशियल कोलोकिया याचा शुभारंभ माननीय सर्वोच्च न्यायालयाचे PS नरसिम्हा साहेब यांच्या हस्ते शुभारंभ झाला व दुसरे पुष्प माननीय संदीपजी मारणे साहेब यांनी याचा दुसरं पुष्प केलं आणि आजचा हा तिसरा पुष्पाचा कार्यक्रम. विशेषतः आज आपल्याला जे वक्ते लाभलेले आहेत न्यायमूर्ती मोडक साहेब हे 11/7/2017 ते 10/10/2018 मध्ये पुण्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश म्हणून त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलेलं आपण त्याचे सर्व साक्षीदार आहात. न्यायमूर्तीने त्या काळात PPT प्रेझेंटेशनची प्रथमतः सुरुवात केली. आजचं लेक्चर देखील PPT प्रेझेंटेशन स्वरूपातच असणार आहे. बार आणि बेंच यांच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचे संबंध निर्माण केले. वकील मंडळी व न्यायाधीश यांनी एकत्रित न्यायालयीन साफसफाईची मोहीम त्यांच्या काळात राबवली गेली. न्यायमूर्तींनी त्या काळामध्ये न्यायालय परिसर सर्व अडीअडचणी स्वतः लक्ष घालून प्रत्येक ठिकाणी स्वतः जाऊन समजावून घेऊन त्याच्यावरती उपाययोजना केलेल्या आहेत. विशेषतः आपण जो आता 15 ऑगस्टला ध्वजारोहण करणार आहोत त्यावरती आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी अतिशय म्हणजे जो न्यायालय रोजच्या रोज झेंडा लावणं आणि काढणं हे अतिशय जिकारीचं होतं. ह्याची स्वतः न्यायमूर्ती वरती जाऊन त्या ठिकाणची पाहणी करून संबंधित न्यायालयीन कर्मचारीच्या जीविताचा धोका लक्षात घेऊन जिल्हा न्यायालयातील इमारतीवर कर्मचाऱ्यांना व्यवस्थित उभे राहण्यासाठी व त्यांच्या संरक्षणासाठी सभोवतालची ग्रिल व लोखंडी प्लॅटफॉर्म तयार केलेला होता. अशी अनेक कामं साहेबांच्या काळात झालेली आहेत. माननीय न्यायमूर्ती श्रीराम मोडक साहेब यांचा थोडक्यात परिचय करून द्यायचा म्हटलं तर न्यायमूर्तींचा जन्म 13 नोव्हेंबर 1965 साली कल्याण जिल्हा ठाणे येथे प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध अशा कुटुंबामध्ये झालेला आहे. त्यांनी VP बेडेकर कॉलेज ऑफ कॉमर्स ठाणे येथून BCom 1986 मध्ये पूर्ण केले. त्यांनी ठाणे लॉ कॉलेजमधून LLB 1989 मध्ये पूर्ण केले. 4 ऑगस्ट 1989 मध्ये बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्याकडून त्यांनी सनद घेतलेली आहे व त्यांनी सचिव म्हणून कल्याण बार असोसिएशन मध्ये देखील काम केलेलं आहे. ठाणे, उल्हासनगर, मुरबाड, शहापूर तालुक्याच्या ठिकाणी ठाणे जिल्हा न्यायालयात, मुंबई न्यायालयात 18 वर्ष वकिली व्यवसाय केलेला आहे. त्यांनी सिव्हिल, क्रिमिनल, मॅट्रिमोनियल, रेव्हेन्यू, कंझ्युमर, कॉपरेटिव्ह, सेशन ट्रायल्स, अपील अशा नानाविध प्रकारची कामं त्यांनी केले. त्यांनी पेट्रोलियम डीलरच्या वतीने आर्बिट्रेशन म्हणून देखील काम केलंय. स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर महाराष्ट्र सरकारने बँक फ्रॉड केसमध्ये त्यांची नियुक्ती केली होती. त्याचबरोबर कल्याण जनता सहकारी बँक, डोंबिवली नागरी सहकारी बँक याच्या वतीने काम केलेलं आहे.
त्याचबरोबर न्यायमूर्ती 2007च्या जिल्हा न्यायाधीशांच्या बॅचमधील मेरिट लिस्टमध्ये प्रथम क्रमांकाने आलेले आहेत. 23 ऑक्टोबर 2007 त्यांनी ज्युडिशरी जॉईन केली. जिल्हा न्यायाधीश व फॅमिली कोर्ट नागपूर येथे काम केलेलं आहे. सिटी सिव्हिल जज मुंबई येथे देखील काम केलेलं आहे. स्पेशल जज म्हणून मोका व पोटामध्ये त्यांनी काम केलं. त्याचबरोबर प्रमुख जिल्हा न्यायाधीश रायगड अलिबाग येथे 2013 ते 2016 काम केलेलं आहे. 16 ते 17 मध्ये न्यायाधीश स्मॉल कॉज म्हणून काम केलं आणि 17 ते 18 मध्ये पुणे जिल्ह्याचे न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. बालक मंदिर संस्था कल्याण येथे त्यांनी अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. छत्रपती शिक्षण संस्था कल्याणचे सभासद म्हणून काम केलेलं आहे. अशा अनेक संस्था मंदिरांमध्ये ते विश्वस्त म्हणून देखील काम केलेलं आहे. असे हे न्यायमूर्ती मोडक साहेब यांनी दिल्ली सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्हावे अशी पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालय झाल्यानंतर पुणे बार असोसिएशनला आपला सन्मान करण्याची संधी द्यावी अशी सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. तसेच आपल्या वकील वर्गाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे, तसेच पुणे बारच्या प्रत्येक कार्यक्रमात आपली उपस्थिती नोंदविणारे व आपल्याला कायम मार्गदर्शन करणारे व आपले आधारस्तंभ आपले प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांना मी संजयजी देशमुख साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मार्गदर्शक आदरणीय न्यायमूर्ती श्रीराम मोडक साहेब, त्यांच्या सुविद्य पत्नी, बारचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, या बारचे सर्व ज्येष्ठ वकील, महिला वकील, आज खूप चांगला योगायोग आहे माझ्यासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी की याच जिल्ह्यामध्ये ज्यांनी प्रमुख जिल्हा न्यायाधीश म्हणून काम केलं, इथून न्यायमूर्ती झाले, आज त्यांचं आपल्याला जजमेंटच्या अनुषंगानं मार्गदर्शन मिळणार आहे. मी खूप नशिबान आहे. जवळजवळ 10 वर्षापूर्वी मी आणि ते एकत्र काम करत होतो. दोघंही मोका जज होतो आणि त्यांच्या सानिध्यात काय शिकलो तर एकच म्हणजे सात्विकता हा गुण मला त्यांच्या सानिध्यामध्ये खूप शिकता आला. आणि कसं सोबर राहावं, कसं सोबर बोलावं हे मी त्यांच्या सानिध्यात शिकलो. मला असं वाटतं की आज त्यांचं ऐकायचं आहे आपल्याला, त्यामुळे मी आज काय भाषण द्यायची आवश्यकता नाही. मी तुमच्या पुढे अनेक वेळा बोलत राहीन, पण आज त्यांचं ऐकायचं आहे. त्यामुळे मी फक्त एकच वाक्य बोलतो. मी त्यांना पण म्हणलं मी एकच वाक्य बोलणार आहे, तर ते म्हणले एकच वाक्य असेल पण ते फार महत्त्वाचं असेल. खरोखरच महत्त्वाचं आहे. सुप्रीम कोर्टनं अनेक वेळा आपल्या जजमेंटमध्ये नमूद केलेलं आहे, अनएरिंग जज येट टू बी बॉर्न, म्हणजे न चुकणारा जज अजून जन्मायचा आहे. सुप्रीम कोर्ट इतका, हायकोर्ट इतका विवेक दुसरीकडे कुठेही मला आजच्या जमान्यामध्ये बघायला मिळत नाही. संतांच्या विचारामध्ये तो त्या काळात मिळाला बघायला आपल्याला, पण आजच्या जमान्यामध्ये जास्त विवेकी वागणं, जास्त विवेकी बोलणं, जास्त विवेकी लिहिणं आणि विवेकाचं साम्राज्य निर्माण करण्याचं काम आदरणीय सुप्रीम कोर्ट आणि आदरणीय हायकोर्ट करत असतं आणि आपण ते ज्ञानकण वेचत असतो. आज आपल्याला ह्याची देही याची डोळा ज्ञानकण वेचण्याची संधी मिळणार आहे, तर ते आपण वेचूया. एवढ्यासह थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. एखाद्याचं येणं म्हणजे नुसतं येणं नसतं, तर ते काळजात कोरलेलं आभाळभर लेणं असतं. याच रूपाने आपल्या कार्याचे बीज पेरणारे, ज्यांना ऐकण्यासाठी आपले कान आतुर झालेत, असे आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय न्यायमूर्ती श्रीरामजी मोडक साहेबांना मी विनंती करते की त्यांनी न्यायनिर्णय एक प्रक्रिया ह्या विषयावर मार्गदर्शन करावे. पुणे जिल्ह्याचे
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सन्माननीय संजयजी देशमुख, ज्यांच्या पुढाकारानं ज्युडिशियल कोलोकिया हे कार्यक्रम आयोजित केले जातात, ते पुणे बारचे सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट पांडुरंग थोरवे, व्यासपीठावर विराजमान असलेले बारचे उत्साही असे अध्यक्ष भरगुडे, व्यासपीठावरील इतर मान्यवर, सभागृहात उपस्थित असलेले सर्व वरिष्ठ वकील, श्रीयुत कानिटकर वकील, श्रीयुत दिघे वकील, बार काउन्सिलचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट उमप, ज्या सर्व मंडळींनी माझा प्रेमाने आपुलकीने सत्कार केला, ते सर्व पदाधिकारी, माजी अध्यक्ष दौंडकर, पूर्वीचे माजी अध्यक्ष सुभाष पवार, ते काही कार्यक्रमामुळे येऊ शकले नाहीत, त्यांची सर्व टीम, इतर आवर्जून उपस्थित असलेले, मला काही नावं आठवत आहेत, त्यामध्ये संकपाळ असतील, बाकी मंडळी असतील, जिल्हा न्यायालयातील कर्मचारी वर्ग, आमचे सर्व प्रोटोकॉलचे अधिकारी, घोडके यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे सर्व अधिकारी, आवर्जून उपस्थित असलेले सर्व वकील मंडळी आणि बंधू आणि भगिनींनो, इथून माझं एलिव्हेशन झाल्यानंतर अशोका हॉलमध्ये मी अनेक वर्षांनी बोलतोय. अनेक वर्षांनी मला बोलण्याचा योग आलाय. पगडी तर मी अनेक वर्षांनी घातलेली आहे. कारण पुणेरी पगडी पुण्यालाच घालू शकतो, दुसरीकडे कुठे घालता नाही येणार. जेव्हा मी इथे जिल्हा न्यायाधीश म्हणून आलो त्यावेळेला इथल्या बारच्या मंडळींनी पहिल्या दिवशी माझं जे स्वागत केलं होतं, तर ती एक पद्धत आहे. पुण्याची पगडी, जो कोणी आपल्याकडे पाहुणा येईल त्याला घालण्याची एक पद्धत आहे. ते एक संस्कृतीचं प्रतीक आहे. त्यामुळे तेव्हा मी परिधान केली होती आणि आज सुद्धा परिधान केली आहे, आणि मी ते सांभाळून ठेवल्यात सगळ्या पगड्या. मला आठवत आहे अशोका हॉल याचं काही वेगळं महत्त्व आहे. या व्यासपीठावर अनेक दिग्गज लोकांनी, अनेक अनुभवी लोकांनी येऊन मार्गदर्शन केलेलं आहे. अनेक कार्यक्रम इथे होतात, निरनिराळे कार्यक्रम होतात. ते सत्कारांचा असून देत, पुस्तक विमोचनाचे कार्यक्रम असून देत, सिनियर मंडळींचे सत्कार करण्याचे असून देत, आपले बारचे मंडळी निरनिराळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये जे काम करतात, अभूतपूर्व काम करतात, त्यांच्या कामाची प्रशंसा करण्यासाठीचे कार्यक्रम असून देत, किंवा सिनियर मंडळी जर कोणी गेले तर त्यांना शोकसभा देण्याचे कार्यक्रम असून देत, असे अनेक कार्यक्रम या अशोका हॉलमध्ये झालेले आहेत. वर्ष सव्वा वर्षाच्या कालावधीमध्ये मला नेहमी प्रश्न पडायचा, अरे आपल्याला
कुठल्या कुठल्या कार्यक्रमाला जायला लागतं. म्हणजे प्रमुख जिल्हा न्यायाधीशाला पुस्तक उद्घाटनाला जाण्याची वेळ कधीही येत नाही. त्यांचे जे ऑफिशियल कार्यक्रम असतात त्याला जायला लागतं. पण आपल्या बारची परंपरा आहे, कारण असे प्रथितयश वकील आहेत की जे वकिली क्षेत्र सोडून सुद्धा दैदिप्यमान काम करतात असे मंडळी आहेत. मला आठवत आहे त्यावेळेला सिनियर ॲडव्होकेट देव वकील जे आहेत त्यांच्या सुविद्य पत्नींच्या पुस्तकाचं उद्घाटन या हॉलमध्ये झालेलं होतं. असं आहे की नुसतं पुस्तकाचं उद्घाटन नाही आहे, कोणा प्रमुख पाहुण्याला जर बोलावलं तर पुस्तकाविषयी 2 मिनिटं बोलायला लागतं. आम्हाला कायदा सोडून बाकी कसली बोलण्याची सवय नसते, पण तुम्ही मंडळीने आम्हाला ती सवय लावली आणि त्यामुळे आम्हाला त्या पुस्तकाविषयी वाचायला लागलं, बोलायला लागलं. असे निरनिराळे कार्यक्रम या अशोका हॉलमध्ये झालेले आहेत. त्यामुळे अशोका हॉलचं अनन्यसाधारण हे महत्त्व आहे. आता आपली जी कार्यकारिणी आहे, आपले अध्यक्ष साहेब आहेत, थोरवे साहेब आहेत आणि जे नवीन टीम आहेत, काही लोकांनी माझ्याबरोबर दौंडकर साहेब जेव्हा अध्यक्ष होते तेव्हा काम केलेलं आहे. त्यावेळी ते सर्व मंडळी होते, त्यांनी जवळून काम केलेलं आहे, त्या सर्वांचं सहकार्य मिळालेलं आहे. त्यामध्ये उपाध्यक्ष श्री बरगुडे आहेत, त्यांचा मला फोन आला की असं आम्ही एक वर्षभर कार्यक्रम आयोजित करणार आहोत, तर आपल्याला यायचं आहे. पुण्याचं कार्यक्रमचं आमंत्रण आल्यानंतर सहसा ज्याने इथे काम केलेलं आहे तो कधी नाही म्हणत नाही, तो जरूर येण्याचा प्रयत्न करतो. आम्ही येतो ते आमचे इथे सत्कार होतात म्हणून नाही, आपण जे हार तुरे देता म्हणून नाही, तर आम्ही येतो ते आपण जे आम्हाला प्रेम दाखवता, जो प्रेमाचा वर्साव करता, त्यासाठी आम्ही येतो. त्यामुळे उपाध्यक्षांचा फोन आल्यानंतर नाही म्हणण्याचा प्रश्न नव्हता. ते मे महिन्यापासून माझ्या मागावर होते. मी होतो नागपूरला, नागपूर खंडपीठामध्ये, तेव्हापासून ते संपर्क साधत होते आपल्याला यायचं आहे. मी त्यांना म्हटलं मी मुंबईला नाही आहे, मी नागपूरला आहे, तरी आपल्याला यायचं आहे. पण मधल्या काळामध्ये अशा काही घटना घडल्या की हायकोर्टाने मला नागपूरहून मुंबईला आणलं. प्रश्न असा आहे की मुंबईला आल्यानंतर हा सर्व परिसर हा मुंबई हायकोर्टाच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे आम्हाला कुठच्याही कार्यक्रमाला जायचं झालं तर स्वाभाविकपणे थोडी बंधनं येतात. बारच्या कार्यक्रमाला जायला कुठलीही अडकाठी नाही, पण स्वाभाविकपणे बंधनं येतात, कुठे जायचं कुठे नाही, आणि ते पाळायला लागतात. तर मी विवेकजींना म्हटलं नाही मी नक्की येईन कार्यक्रमाला. त्यांनी मला विषय सांगितला. मला म्हणाले तुम्हाला ॲप्रिसिएशन ऑफ एव्हिडन्स इन अ क्रिमिनल ट्रायल या विषयावर बोलायचं आहे. म्हणलं काय हरकत नाही, म्हटलं आपण बोलू, आपण क्रिमिनल काम केलेलं आहे, ट्रायल चालवले आहेत, तर जरूर आपण बोलू. मी म्हटलं मला 2 दिवस द्या. मी 2 दिवस विचार केला. हा विषय तर नक्कीच चांगला आहे, ज्युनियर मंडळींचा जिव्हाळ्याचा विषय आहे. पण मी विचार केला का नाही आपण दुसऱ्या विषयावर बोलू शकतो. मग मी असं म्हटलं की जो न्यायाधीश असतो त्याचं काम प्रामुख्याने ज्याचं काम असतं ते निकाल देणं हे काम असतं, जजमेंट देणं हे काम असतं. तर का नाही आपण अशा विषयावर बोलावं की न्यायाधीश निकाल कसा देतो, निकाल देताना त्याला काय काय गोष्टीचं बंधन पाळायला लागतं. म्हटलं याविषयी आपण बोलूया. म्हणून मी त्याला म्हटलं आपण विषय जरा वेगळा घेऊ. त्यांनी मला मुभा दिली. आता विषय इथे लिहिलेला आहे, आपल्या ह्याच्यात मांडला आहे तो. तर मराठीमध्ये
त्याचं खूप शीर्षकाचं चांगलं नाव आहे की न्याय निर्णय एक प्रक्रिया. म्हणून म्हणतो याविषयी आपण बोलूया, कारण न्यायाधीशाच्या अनुभवातून न्याय निर्णय म्हणजे काय, त्याची काय प्रक्रिया असते ते म्हटलं आपणा सर्व मंडळींना समजावं, आपल्याबरोबर सुसंवाद साधावा, हा त्यामागचा हेतू होता. म्हणून हा विषय कार्यक्रमासाठी आम्ही निवडला आणि त्यांनी अध्यक्षांच्या संमतीने त्याला रुकार दिला. आता मित्रांनो, न्याय निर्णय एक प्रक्रिया हा विषय जर बघितला आपण, म्हणजे एक प्रक्रिया आहे, निर्णय देण्याची एक प्रक्रिया आहे. आपणा सर्वांना माहिती आहे, सर्व गोष्टीमध्ये प्रक्रिया असते. आपण ज्याला इंग्लिशमध्ये म्हणू एक प्रोसेस असते. त्या प्रोसेसमधून जायला लागतं, कुठलीही गोष्ट असून दे. साधं उदाहरण घ्यायचं झालं तर आपली कमिटी जी आहे त्यांनी असं ठरवलं की एक कोलोकोलियम आपण आयोजित करायचं आहे. त्यांनी चर्चा केली असेल, त्यांनी ठरवलं असेल की कोणाकोणाला बोलवायचं, कोणाकोणाशी संपर्क साधायचा, कोणी संपर्क साधायचा, केव्हा केव्हा कार्यक्रम ठरवायचा, या सगळ्या विषयाचा उहापोह झाला असेल आणि त्यांनी काही गोष्टीची निश्चिती केली असेल. म्हणजे एक प्रक्रिया आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये आपण गेलात तर ती एक प्रक्रिया आहे. त्यांनी मला आमंत्रण दिल्यानंतर मी कार्यक्रमाला यायचं की नाही, केव्हा यायचं, कुठल्या विषयावर बोलायचं, ही एक प्रक्रिया आहे. सांगायचं तात्पर्य आपल्या जीवनामध्ये सर्व गोष्टींमध्ये प्रक्रिया हे अनिवार्य आहे. आज सर्व तुम्ही मंडळी इथे उपस्थित आहात. आज कामाचा दिवस आहे. मग तिकडे मॅटरचं काय, ते तारीख पडले की नाही, समजा कॉल आउट झालं तर आमचे न्यायाधीश काय म्हणतील, पण मग तुम्ही असं ठरवलं नाही बाबा इथे थांबाच आहे, म्हणजे हा वैयक्तिक स्तरावर तुम्ही तो निर्णय घेतलात, ही एक सुद्धा प्रक्रिया आहे. त्यामुळे जीवनामध्ये प्रक्रिया हे अविभाज्य अंग आहे. मग न्याय निर्णय एक प्रक्रिया म्हणजे नक्की काय हे बघणं खूप गरजेचं आहे. आपण सर्व कायद्याचे पदवीधर आहोत, तर हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. मला असं सांगायचं आहे मित्रांनो की न्याय निर्णय एक प्रक्रिया हे जर समजून घ्यायचं असेल तर एक दुसऱ्या प्रक्रिया कशा असतात हे मी आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न करीन. त्यातून मी सांगण्याचा प्रयत्न करीन की त्या प्रक्रिया आणि न्याय निर्णय प्रक्रिया यामध्ये काय फरक आहे. तर मी त्याविषयी यूट्यूबवर, गुगलवर काही गोष्टी बघितल्या आणि मी बघितलं सर्वसाधारणपणे आपल्या जीवनामध्ये ज्या वस्तूचा आपण उपयोग करतो, आपण वापरतो, म्हणजे आपण त्याच्यामध्ये म्हटलं तर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे, उत्पादन करण्याची प्रोसेस आहे. तर ती काय प्रोसेस असते याचा एक 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तो मी फक्त आपणाला बघण्याची विनंती करीन. या व्हिडिओमध्ये ऊसापासून साखरेची निर्मिती कशी होते हे दाखवलेलं आहे. कनेक्शन आहे की नाही काय माहिती. इंटरनेट कनेक्शन आहे का, आहे ना. त्या महिलांना म्हणून तुम्ही बसा ना, उभ्या का राहिल्या. इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे आपणा सर्वांना माहिती आहे आपल्या आजूबाजूच्या जिल्ह्यातून खूप सारे साखर कारखाने आहेत. तर ऊस शेतकऱ्यांनी शेतात पिकवल्यानंतर तो कारखान्यात आल्यानंतर तो ज्या निर्णया प्रक्रियेतून जातो, मग त्याचं मळी तयार होते, त्याच्यातून साखर बाजूला काढली जाते, मग तो लगदा उडतो. ही सगळी प्रक्रिया आहे, याला आपण म्हणू मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. तर ही एक प्रोसेस आहे. मग न्याय निर्णय एक प्रक्रिया म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे का?
आपण जे न्यायदान होतं आणि आपल्याला निकालाच्या दिवशी एक जजमेंट मिळतं, जजमेंट डिलिव्हर होतं, मग दावा दाखल केल्यापासून न्यायनिर्णय होईपर्यंत. दुसरं एक दरम्यानच्या काळात जर चालू झालं तर दाखवतील, मी आपण पुढे जाऊ म्हणजे वेळ नाही जाणार. दुसरं एक उदाहरण आपल्याला देतो. एक केमिकल प्रोसेस आहे. साधं उदाहरण आहे. आपण दैनंदिन वापरामध्ये जी टूथपेस्ट वापरतो दैनंदिन जीवनामध्ये, तर टूथपेस्ट आपल्याकडे रेडीमेड येते, ती खोक्यामध्ये भरलेली असते, आपण रोज वापरतो आणि रोज कपाटात ठेवतो. तर ती बनते कशी? त्यासाठी काही रॉ मटेरियल आहे. मग ती आयुर्वेदिक असून दे किंवा दुसरी कुठली असून दे, ते सगळं रॉ मटेरियल जे आहे ते एकत्र केलं जातं, त्याच्यावर प्रक्रिया केली जाते, ती पेस्ट बनते. ती पेस्ट त्या ट्यूबमध्ये भरली जाते, त्यानंतर ते वेष्टनात आवरलं जातं आणि आपल्याकडे रेडीमेड ट्यूब मिळते. म्हणजे हे जे आहे रॉ मटेरियलपासून आपल्या घरी वापरणारी ट्यूब, आपली पेस्ट, ही एक प्रोसेस आहे, ही एक केमिकल प्रोसेस आहे. मग न्याय निर्णय ही एक केमिकल प्रोसेस आहे का? मला आपल्यासमोर मांडायचं आहे. एक एक करता करता आपल्याला लक्षात येईल की न्याय निर्णय म्हणजे काय प्रक्रिया आहे. आज इथे सिनियर सगळे मंडळी बसलेले आहेत, त्यांची 50-50 वर्ष वकिली झालेली आहे. त्यांनी जजेस समोर काम केलेलं आहे, अनेक दावे चालवले असतील. एखाद्यास त्यांच्या मनामध्ये असा प्रश्न येईल, आम्ही एवढे वर्ष काम केलं आहे, आम्हाला माहिती आहे हे सगळं काय आहे, तर आपलं लॉर्डशिप या केमिकल आणि मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आपल्याला काय सांगतायत, असा कोणाच्याही मनामध्ये प्रश्न येऊ शकतो. त्याचं उत्तर मी नंतर देईन. तिसरी एक प्रोसेस सांगतो आपणाला. एक आहे मॅथमॅटिकल प्रोसेस. असं आहे की जीवनामध्ये आपल्याला गणिताचा अतिशय उपयोग आहे. मग त्याच्यात निरनिराळी प्रमेय असून दे, कॅल्क्युलेशन असून दे, वजाबाकी असून दे, गुणाकार असून दे, वेळेचं ज्ञान असून दे, आज किती वाजलाय याचं ज्ञान असून दे, आपण किती अंतर प्रवास केला हे असून दे. त्यामुळे या सर्व गोष्टीमध्ये जीवनामध्ये गणिताचं अनिवार्य महत्त्व आहे. मग गणितीय प्रोसेस म्हणजे न्यायदान आहे का? हा तिसरा प्रश्न मी आपणासमोर मांडतोय. हे झाल्यानंतर चौथ्या प्रोसेसकडे मी आपलं लक्ष वेधणार आहे. ती प्रोसेस म्हणजे आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, विशेषतः महिला वर्ग ते रोज करत असतात अशी एक प्रोसेस आहे. त्याचं नाव आहे चर्निंग बटर. म्हणजे मराठीमध्ये जर आपण म्हटलं की साईपासून लोणी तयार करणं. आज महिला वर्गांना असं वाटेल की लॉर्डशिप आपल्याला लोणी बनवणं हे कशासाठी सांगतायत. येईल प्रश्न त्यांना. एखाद वेळेस घरी गेल्यानंतर लोणी बनवताना त्यांना आठवण येईल की काय बा लॉर्डशिपने आपल्याला सांगितलं. पण ज्या वेळा तुमच्या लक्षात येईल की ती लोणी बनवण्याची प्रक्रिया आहे आणि न्यायदानाची जी प्रक्रिया आहे ह्याच्यात काही साम्य आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच हसाल याची मला कल्पना आहे. मित्रांनो, आपण जर बघितलं की लोणी बनवण्याची प्रक्रिया कशी असते, थोडं आपण डोळ्यासमोर जर चित्र आणलं, एक साय असते, त्या साईला विरजण लावलं जातं आणि एक रवी असते, ती रवी आपण ठेवतो आणि आपण ती घुसळतो. तुमच्या डोळ्यासमोर चित्र आलंय. कशी घुसळतो? आपण दोन्ही हातामध्ये धरतो आणि ती घुसळतो. आपण त्याचं टोक धरून अशी नाही घुसळत. कशी घुसळतो? तुम्ही डोळ्यासमोर आणा. दोन हातामध्ये धरतो आणि अशी घुसळतो. न्यायदान म्हणजे ते आहे का? आता तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये
प्रोसेस चालू झाल्यानंतर फिनिश प्रॉडक्ट करणं ही एकच प्रक्रिया आहे. मध्ये थांबवली नाही जात, मध्ये अटकाव केला जात नाही, गतीला अवरोध केला जात नाही. तसंच केमिकल प्रोसेस आहे, त्याला अवरोध केला जात नाही, एकाच बाजूनी त्याचं प्रगती चालू असते. पण लोणी बनवण्याची प्रक्रिया कशी आहे? लोणी केव्हा बनतं? ते साय घुसळलं तरच बनतं. मग न्यायदानाची प्रक्रिया तशी आहे का? आता विचार करायचा आहे तुम्ही. तर आपल्या लक्षात येईल की त्यामध्ये थोडंफार साम्य आहे. आता तुम्ही विचार करा, आपला दावा दाखल केल्यानंतर मग कसं असतं? वादी प्रतिवादी, प्रतिवादी वादी ही दोन्ही बाजूकडून त्याची घुसळण होत असते. वादी एक म्हणत असतो, प्रतिवादी दुसरं म्हणत असतो, प्रतिवादी एक म्हणत असतो, वादी दुसरं म्हणत असतो. कधी वादीवर बर्डन असतं, कधी प्रतिवादीवर असतं, कधी परत ओनस शिफ्ट होत असतं. ही एक प्रक्रिया आहे. आता लोणी बनवण्याच्या प्रक्रियेकडे बघा तुम्ही, तर आपल्या लक्षात येईल की न्यायदान ही जी प्रक्रिया आहे ती त्यासारखी प्रक्रिया आहे. आणि असं म्हटलं जातं की जसं आपण साईचं लोणी करतो त्याला नवनीत म्हणतात, मग आपलं जे निकालपत्र आहे ते नवनीत असू शकतं का? आपण दोन्ही बाजून घुसळण आहे, दोन्ही बाजूंचं ऐकल्यानंतर न्यायाधीश जो निकाल देतो तो वादीच्या बाजूने असून दे किंवा प्रतिवादीच्या बाजूंचे असून दे, का बरं ते नवनीत म्हणता येणार नाही? का बरं त्याला लोणी म्हणता येणार नाही? याचा विचार करायचा आहे. आता हे समजल्यानंतर मला पुढच्या टप्प्याकडे आपल्याला लक्ष वेधायचं आहे. आपण 2 उदाहरणं बघूया, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की काय बरं प्रक्रिया आहे. मला आपल्याला सांगायचं आहे कटाक्षाने, मी कुठेही कायद्याचा संदर्भ आज देणार नाहीये, कुठल्याही ॲक्टचा शक्यतो संदर्भ देणार नाहीये, कारण तो विषय जो आहे आपल्याला क्लिष्ट करायचा नाहीये. ते कायदे आपल्या सर्वांना माहिती आहेत. उलट पक्षी ते कायदे तुम्ही मंडळी आम्हाला शिकवताय, त्याच्यातल्या खाचा खोचा सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला शिकवताय. त्यामुळे आज तो आपण विषय कटाक्षाने टाळायचा आहे. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की न्यायाधीशाच्या नजरेतून निकालपत्र म्हणजे काय, ॲडज्युडिकेशन प्रोसेस म्हणजे काय, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. म्हणून मी तो उल्लेख कटाक्षाने टाळणार आहे. आपण एक सिव्हिल साईचं उदाहरण घेऊया. आपल्याला माहिती आहे, आपल्यासमोर नेहमी दावे असतात. स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा असतो. पुण्यासारखं शहर आहे, विकसित शहर आहे, जमिनी इमोबल प्रॉपर्टीचे खरेदी विक्री व्यवहार अनेक होत असतात. स्पेसिफिक रिलीफ ॲक्टच्या सर्व तरतुदींचा उहापोह इथे होत असतो आणि एक करार केला जातो जमीन विक्रीचा. जो मालक असतो तो सांगतो की मला जमीन विकायची आहे आणि खरेदीदार असतो तो म्हणतो मला जमीन विकत घ्यायची आहे. अशी साधी एक केस आहे, विक्रीचा व्यवहार आहे. पण प्रतिवादी काय म्हणतो की हा विक्रीचा व्यवहार नाही, हा पैसे उसनवार द्यायचा व्यवहार आहे. सर्व सिनियर मंडळींनी असे अनेक दावे चालवलेले आहेत, मला कल्पना आहे. मी न्यायाधीशाच्या भूमिकेतून सांगण्याचा प्रयत्न करतोय की निकालपत्रापर्यंत आम्ही कसं जातो. तर केस आहे, साधी केस आहे. तो जमीन विकायचं ठरवतो, काही मोबदल्याला ठरलेला असतो, प्रतिवादी असतो, तो मोबदला स्वीकारतो, ठरतं त्यांचं करार करण्याचा आहे, पण तो करार पूर्ण करून देत नाही. आणि मग प्रश्न येतो स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा दाखल करायचा. दावा दाखल केला जातो, प्रतिवादी हजर होतो, तो असा बचाव घेतो की हा विक्रीचा करारनामा नाही, हा करारनामा आहे की मी तुझ्याकडून पैसे उसनवार घेतलेले आहेत आणि ते पैसे माझी द्यायची तयारी आहे, असा बचाव घेतला जातो. आणि अशी केस कोर्टासमोर येते. वादी म्हणतो हा विक्रीचा व्यवहार आहे,
प्रतिवादी म्हणतो हात उसने घेतलेले आहेत, त्यामुळे पैसे घेतले हे मान्य आहे, फक्त ते कन्सिडरेशन आहे, मोबदला आहे का हात उसने आहे, हा प्रश्न येतो. तुम्ही अशा अनेक प्रकरणं तुम्ही हाताळलेले असतील, तुमच्या समोरून गेलेले असतील, तुम्ही कोर्टामध्ये युक्तिवाद ऐकलेला असेल. त्यामुळे या साध्या उदाहरणातून आपण समजून घेऊया की ती ॲड्ज्युडिकेशनची प्रोसेस कशी चालते, बर्डन कोणावर असतं, मग कसं शिफ्ट होतं हे आपण समजून घेऊया. हे साधं उदाहरण मी आपणाला दिलं. आता आपण क्रिमिनलचं एक उदाहरण घेऊया. साधीच केस आहे. एक मनुष्य आपली मोटार म्हणा, स्कूटर म्हणा, रस्त्याने जात असतो, भरवस्तीतून जात असतो आणि जाता जाता एखादी मुलगी म्हणा, एखादा लहान मुलगा म्हणा, रस्ता ओलांडत असताना येतो, गाडीची धडक दिली जाते आणि त्या मनुष्याला जखमा होतात. काही प्रकरणात त्याचा गतप्राण होतो, काही याच्यामध्ये नुसत्याच त्याला जखमा होतात. प्रश्न असा असतो, गाडी चालवणारा आहे असा म्हणतो, हा निष्काळजीपणा नाही, मी रॅश अँड निग्लिजंट ड्रायव्हिंग केलेलं नाही. तर सरकार पक्ष असं म्हणतं हे जे आहे इट्स अ डेथ बाय रॅश अँड निग्लिजंट ड्रायव्हिंग. याच्या उलट तो जो आरोपी आहे तो असं म्हणतो इट्स अ केस ऑफ प्युअर ॲक्सिडेंट. हा अपघात आहे, माझ्या चुकीमुळे झालेला नाही, हा माझ्या कंट्रोलच्या बाहेरचा आहे. मग समजा असा मृत्यू झाला, मग त्याचे वारस असतील, मग आपल्याला मोटर ॲक्सिडेंट क्लेम ट्रायब्युनलकडे प्रॅक्टिस करणारे वकील आहेत, आज इथे सपकाळ वकील बसलेले आहेत, मग कुठे नुकसान भरपाई मागण्याची केस केली जाते. पण MSCTकडे जे काही चौकशीची व्याप्ती आहे ती व्याप्ती फरक आहे, आणि क्रिमिनल ट्रायलमध्ये जे आहे त्याच्या चौकशीची व्याप्ती यामध्ये फरक आहे. MSCTमध्ये प्रिपॉन्डरन्स ऑफ प्रॉबेबिलिटी आहे आणि क्रिमिनल ट्रायलमध्ये प्रूफ बियॉन्ड रिझनेबल डाऊट आहे. सांगायचं तात्पर्य, अशी केस आमच्या न्यायदंडाधिकाऱ्यांकडे येते आणि त्यांच्यासमोर प्रश्न असतो, इट्स अ डेथ बाय रॅश अँड निग्लिजंट ड्रायव्हिंग or whether it's an accident beyond control of the driver. काही वेळा असा बचाव घेतला जातो की ते जे वाहन आहे त्यामध्ये मेकॅनिकल फॉल्ट होता की जो माझ्या कंट्रोलच्या बाहेरचा आहे, आणि मग ट्रॅफिक इन्स्पेक्टरचं सर्टिफिकेट घेतलं जातं की हे जे वाहन आहे त्याच्यामध्ये खरोखर यांत्रिक दोष होता का. अशा प्रकारचा पुरावा कोर्टासमोर आणला जातो. मला सांगायचं आपणाला हे आहे, अशी प्रकरणं न्यायालयासमोर येतात आणि न्यायालयाला दोन्ही बाजूचा पुरावा ऐकला जातो, दोन्ही बाजू आपापलं म्हणणं मांडत असतात आणि मग ती पुराव्याची छाननी केली जाते, मग ती घुसळण होते आणि त्यानंतर न्यायाधीश मंडळी त्याच्यावर निर्णय देत असतात. ही आपल्याला मासलेव एक उदाहरणं आपल्याला सांगितली आहे. मग प्रश्न असा उपस्थित होतो, आमचं न्यायाधीश मंडळी जे आहेत तर ते जे निर्णयाला येतात, वादीचं म्हणणं खरं आहे का प्रतिवादीचं म्हणणं खरं आहे, हा खरेदीचा व्यवहार आहे का हात उसण्याचा व्यवहार आहे, या निर्णयाला यायला लागतं. मग त्यांनी जे वाहन चालवलं हे रॅश अँड निग्लिजंट आहे का अपघात आहे हे न्यायाधीशांना ठरवायला लागतं. त्यामुळे पुढचा टप्पा जो असा आहे ते कसं ठरवलं जातं, न्यायाधीश त्या निर्णयाप्रती कसे येतात, त्यासाठी काय प्रोसेस आहे. आपणा सर्वांना माहिती आहे की जजमेंट जे आहे ते कसं द्यायचं, त्यासंबंधी जजमेंटमध्ये काय काय यायला पाहिजे त्यासंबंधी कुठलाही ॲक्ट नाही. म्हणजे जजमेंट ॲक्ट असा कुठलाही ॲक्ट नाही.
कुठल्याही पार्लमेंटने असा ॲक्ट केलेला नाही की बाबा जजमेंट द्यायचं असेल तर हे यायला पाहिजे, असं झालं तर तसं होईल, तसं झालं तर असं होईल. हे कोडिफाय झालेले नाही. न होण्याचं कारण याचं सर्व स्वातंत्र्य न्यायाधीशांना दिलेलं आहे. कायदे कुठले झालेत, पुरावा कुठला ग्राह्य आहे अग्राह्य आहे, बर्डन प्रॉसिक्युशनवर आहे का डिफेन्सवर आहे, वादीवर आहे का प्रतिवादीवर आहे, प्लीडिंग याचे प्रकार कुठले कुठले आहेत, यासंबंधी कायदे आहेत. पण 2+2=4 हे कॅल्क्युलेशन लागत नाही, त्यासंबंधी कायदा नाही. आणि न करण्याचं कारण हे आहे, प्रत्येक केस ही वेगवेगळी असते. त्या न्यायाधीशाला त्याचं डिस्क्रेशन दिलेलं असतं आणि म्हणून यासंबंधी जजमेंट ॲक्ट असं कुठलाही ॲक्ट नाही. प्रश्न असा येतो, ज्यावेळेला तो न्यायाधीश निष्कर्षाप्रती येतो तर कुठली प्रोसेस फॉलो करतो. मॅटर आर्ग्युमेंट मग क्लोज झाल्यानंतर जेव्हा जजमेंटला रिझर्व केलं जातं आणि ती जी मधला प्रोसेस आहे ही प्रोसेस एकट्या न्यायाधीशाला पार पाडावी लागते. मॅटर क्लोज झाल्यानंतर आपणास आम्हाला माहिती आहे, आपल्या इथे नियम आहेत. क्लोज झाल्यानंतर निर्णय प्रामुख्याने 14 दिवसात द्यावा असा नियम आहे. 14 डेजचा नियम आहे. त्या पिरियडमध्ये निर्णय द्यावा लागतो. हा जो कालावधी आहे न्यायाधीशाचा, हा त्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा कालावधी आहे. कारण ती जी काही निर्णयाप्रती येण्याची प्रक्रिया आहे ती मानसिक प्रक्रिया आहे. त्यामुळे त्याच्या मनाची जी काही मी असं म्हणेन घालमेल होत असते ती त्या 14 दिवसातली प्रक्रिया आहे. ती फार महत्त्वाची आहे. कारण वकील मंडळींनी त्यांचं काम केलेलं असतं, आर्ग्युमेंट केलेलं असतं, न्यायनिवाडे दिलेले असतात आणि पक्षकार मंडळी त्यांच्याकडे जाऊन विचारणा करत असतात की आपला निर्णय केव्हा होणार आहे आणि काय होणार आहे. मला एक माझ्या वकिली व्यवसायातलं गमतीशीर उदाहरण आठवतो. मी क्रिमिनलला प्रॅक्टिस करायचो. तर आर्ग्युमेंट झाल्यानंतर जजमेंटची तारीख दिली की ज्या दिवशी जजमेंट आहे त्या दिवशी आम्ही स्टेनोकडे जायचो आणि त्याला विचारायचो की साहेबांनी डिक्टेशन दिलं का आणि जजमेंट टाईप करताना दुसरी कॉपी करायला सांगितली आहे का. तुम्हाला लक्षात आलं असेल काय आहे ते. खुलवून सांगतो, दुसरी कॉपी दिली ती कोणाला द्यायला लागते, दुसरी कॉपी आरोपीला. याचा अर्थ जजमेंट काय आहे, कन्व्हिक्शनचा आहे. या छोट्या छोट्या कृत्या आहेत. मी पण त्याच्यातूनच गेलेलो आहे. पण स्टेनोपर्यंतच आम्ही जायचो, पलीकडे काय जायचो नाही आम्ही. ते शक्यच नव्हतं, ती विचारधाराच नव्हती. तर त्या 14 दिवसाची जी घालमेल आहे ती न्यायाधीशाची फार महत्त्वाची घालमेल आहे. तर ती कशी केली जाते हे मी सांगण्याचा प्रयत्न आपणासमोर करीन. तर त्याच्या संबंधी हे लॉजिकचा विषय आहे, हा तर्काचा विषय आहे की निष्कर्ष कसा काढायचा. त्याच्यातले काही टप्पे आहेत, मी तुम्हाला तर दाखवण्याचा प्रयत्न करीन. पहिलं प्रिन्सिपल जे आहे त्यामध्ये असं म्हटलं आहे, वेइंग ऑफ अ मटेरियल ऑन रेकॉर्ड. दुसरं प्रिन्सिपल आहे डिडक्टिव्ह रिझनिंग. तिसरं प्रिन्सिपल आहे इन्फरन्शियल प्रोसेस आणि चौथं प्रिन्सिपल आहे इंट्युटिव्ह प्रोसेस. आता सिनियर मंडळींनी हे शब्दप्रयोग वाचले असतील. त्यांचा अनुभव, त्यांचा वकिलीतला अनुभव, जीवनातला अनुभव लक्षात घेता आणि विशेषतः जे अवांतर वाचन करतात की जे तर्कशास्त्र वाचतात त्याच्यातल्या या फ्रेझोग्राफी आहेत. या कुठल्याही कायद्याच्या पुस्तकात मिळणार नाहीत तुम्हाला.
कुठेही मिळणार नाहीत. म्हणून मी तुम्हाला सांगायचा आज मुद्दामून प्रयत्न केलेला आहे. तर पहिला टप्पा आहे की वेईंग द मटेरियल ऑन रेकॉर्ड. आपल्या सर्वांना माहिती आहे एव्हिडन्स ॲप्रिशिएट कसं करायचा. ॲप्रिसिएशन ऑफ एव्हिडन्स म्हणजे काय, मग त्याच्यामध्ये टेस्ट कुठची लावायची. जसं मगाशी म्हटलं MSCPची केस असेल तर त्यामध्ये बर्डन प्रूफ कमी आहे. कोणालाही PPT हवी असेल तरी मिळू शकेल. म्हणजे काही आपण फोटो नाही काढले तरी चालेल, मी मंडळींना देईन, काही प्रश्न नाही त्याच्यामध्ये. ज्यांना कोणाला फोटो काढायचे आहेत ते नंतर सुद्धा काढू शकतील, तिथून फोटो चांगला येणार नाही. मी उपाध्यक्षांना देईन. हे माझं स्वतःचं नॉलेज नाही, मी सगळीकडून एकत्र केलेलं आहे, तुमच्याकडून शिकलेलो आहे, त्यामुळे कॉपीराईट काही नाही त्याच्यावर. तर मी सगळ्यांना देईन ते, काही प्रश्न नाही त्याच्यामध्ये. तर पहिला जो आहे वेईंग अ मटेरियल. आता त्या टप्प्यामध्ये परत आपण पहिलं उदाहरण बघूया. वादीचं म्हणणं असं आहे हा खरेदीचा व्यवहार आहे, प्रतिवादीचं म्हणणं आहे हा हात उसण्याचा व्यवहार आहे. मग हे मटेरियल कसं वे करायचं. मग त्यासाठी आपल्याला परत बर्डन ऑफ प्रूफ आणि जो सबस्टॅन्टिव्ह लॉ आहे, मग स्पेसिफिक परफॉर्मन्सचा असून दे, कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट असून दे, ह्या तरतुदी फार महत्त्वाच्या असतात. आता परत मी थोडं उदाहरण देऊन सांगतो. तो जो प्रतिवादी आहे तो असं म्हणतो की मला पैशाची गरज होती, मला माझं घर आहे ते कराच्या थकबाकी पोटी त्याची जप्तीची वेळ आलेली होती आणि ती रक्कम 25,000 होती आणि मला 20,000ची गरज होती. मला गरज होती आणि जो मालक आहे तो माझा मित्र आहे. मी त्याला सांगितलं अरे बाबा मला पैशाची गरज आहे, तू मला पैसे देतोस का. मित्र म्हणतो मी जरूर देईन, पण तुझी जी जमीन आहे त्याचा मला खरेदीचा व्यवहार करून दे. आणि ॲग्रीमेंट केलं जातं. तर असा जो प्रतिवादी आहे तो जो असा पुरावा आणतो, कुठला पुरावा, घर जप्तीची नोटीस आली आहे ती नोटीस रेकॉर्डर आणतो. हे जे पैसे आहेत ते पैसे तो महानगरपालिकेत जाऊन भरतो, जप्तीची कारवाई टाळली जाते, हा पुरावा रेकॉर्डर आणला जातो. आणि एका बाजूला जो मालक आहे, जमीन मालक आहे, तो त्याचं ॲग्रीमेंट जे आहे ते कोर्टाच्या रेकॉर्डवर आणतो. ते नाकबूल करण्याचा प्रश्न नाही, प्रतिवादीची सही आहे, साक्षीदाराची सही आहे, पैसे दिले याचं बँकेचं रेकॉर्ड अवेलेबल आहे. त्यामुळे पैसे दिले नाही हा मुद्दा नाही आहे, दिले कशापोटी हा मुद्दा आहे. तो मोबदला आहे का हात उसने दिलेले आहेत. त्यामुळे हे जे मटेरियल वे करायचं आहे तिथं न्यायाधीशाचं काम आहे. एव्हिडन्स ॲक्टमध्ये एक तरतूद आहे सेक्शन 91, आपण अनेक जणांनी वाचली असेल, परत एकदा वाचू शकता. त्यामध्ये प्रोव्हिजन आहे एखादं जर कागदपत्र असेल ते कागदपत्राविषयी जर तुम्हाला पुरावा द्यायचा असेल तर तुम्ही ओरल एव्हिडन्स देऊ शकत नाही. ते कागदपत्र आहे ते कागदपत्र तुम्ही सादर करणं गरजेचं आहे. असं म्हणू शकत नाही की वेगळं आहे. पण त्याला काही अपवाद आहेत, कायद्यामध्ये दिलेले आहेत. त्यासंबंधी तोंडी पुरावा तुम्ही देऊ शकता. जर त्या कागदपत्राच्या नेचर ऑफ डॉक्युमेंट विषयी जर वाद असेल तर तुम्ही तोंडी पुरावा देऊ शकता, अशी 91 मध्ये तरतूद आहे. परत आपल्या प्रकरणाकडे येऊया. प्रतिवादी म्हणतो हा खरेदीचा व्यवहार नाही, हा हात उसण्याचा व्यवहार आहे, म्हणजे तोंडी पुरावा देऊ शकतो. आता एखादा प्रतिवादी असतो तो नुसताच बचाव घेतो की हात उसण्याचा व्यवहार आहे, बाकी कुठलाही पुरावा देत नाही. म्हणजे कोर्टासमोर एका बाजूला आहे वादीचा तोंडी पुरावा सपोर्टेड बाय द ॲग्रीमेंट फॉर सेल, आणि दुसऱ्या बाजूला प्रतिवादी म्हणतो, नुसतंच म्हणतो की हा हात उसण्याचा व्यवहार आहे.
किंवा दुसऱ्या याच्यात तो प्रतिवादी असं म्हणतो हात उसने आहे आणि ते पैसे मी थकबाकीपोटी दिलेले आहेत, हा दुसरा प्रकार आहे. त्यामुळे याची छाननी हे कोर्टाला करायला लागते. आणि मग म्हणून पहिलं प्रिन्सिपल काय, वेईंग ऑफ मटेरियल. प्रिन्सिपल असा आहे, नुसतं प्लीड करून चालणार नाही, नुसतं ओरल एव्हिडन्स देऊन चालणार नाही, तर ते सिद्ध करायला लागतं. ते बर्डन, हे ओझं तुमच्यावर आहे. याचं कारण असं, तुम्ही केवळ खरेदीचा व्यवहार नाकुबल करत नाही आहात, तर तुम्ही विशिष्ट स्पेशल बचाव घेताय की हातुसण्याचा व्यवहार आहे, त्यामुळे ते सिद्ध करायला लागतं. त्यामुळे असं जर प्रकरण न्यायाधीशासमोर आलं तर दोन्ही बाजूचा पुरावा याची छाननी केली जाते. त्याच्यामध्ये एक दुसरा श्लेष असा असू शकतो, डॉक्युमेंट रजिस्टर्ड आहे का अनरजिस्टर्ड आहे. जर अनरजिस्टर्ड असेल तर वादीच्या बाजूने जास्त भरोसा हा ठेवला जातो, अशी एव्हिडन्स ॲक्टची प्रोव्हिजन्स आहेत. दुसरं प्रिन्सिपल जे आहे ते डिडक्टिव्ह रिझनिंग. आता डिडक्टिव्ह रिझनिंग म्हणजे काय, तर हा थोडा लॉजिकचा, हा तर्कशास्त्राचा भाग आहे. आपण जर थोडं वाचन केलं किंवा आपण सुप्रीम कोर्टाची जजमेंट जरी वाचलीत तरी आपल्याला कुठे कुठे वाचायला मिळेल की व्हॉट इज मेन बाय डिडक्टिव्ह अँड व्हॉट इज मेन बाय इंडक्टिव्ह रिझनिंग. त्यासंबंधी एक स्लाइड केली आहे, या दोन्ही याच्यामध्ये त्याचा कंपॅरिझन केलं आहे. भरगुडे साहेब, ते लोक बसत का नाही, त्यांना बसायला सांगा ना म्हणून. तर त्याच्यातला सिंपल डिफरन्स असा आहे, इंडक्टिव्ह रिझनिंग आणि डिडक्टिव्ह रिझनिंग. डिडक्टिव्ह रिझनिंग म्हणजे असं आहे की इट्स अ लॉजिकल प्रोसेस, कन्क्लुजन ड्रॉन फ्रॉम सेट ऑफ प्रिमायसेस, whereas इंडक्टिव्ह रिझनिंग ही वेगळी प्रोसेस आहे. या दोन्ही एकमेकाच्या विसंगत आहेत. एक उदाहरण देतो म्हणजे आपल्याला समजेल. आपण रस्त्याने चाललोय आणि रात्रीची वेळ आहे समजा, तर एक मनुष्य चाललाय, चालता चालता तो बरळतोय, त्याचा तोल गेलाय, त्याच्या तोंडाला वास येतोय, तर काय म्हणू आपण की त्याने अपेयपान केलेलं आहे. सांगायची गरज नाही, आपण निष्कर्ष काढतो. निष्कर्ष कशावर काढतो, तो रात्रीच्या वेळी बाहेर पडलाय, तो अडखळतोय, त्याचा तोल जातोय, त्याच्या तोंडाला वास येतोय, मग जे त्यांनी अपेयपान केलेलं आहे हा निष्कर्ष काढतो. आपण काढतो लॉजिकमध्ये. त्यामुळे दॅट इज कॉल्ड ॲज इंडक्टिव्ह रिझनिंग. सो यू ॲड सो मेनी फॅक्टर्स अँड कम टू अ पर्टिक्युलर कन्क्लुजन, दॅट इज इंडक्टिव्ह रिझनिंग. दुसरं उदाहरण देतो आपणाला. एव्हिडन्स ॲक्टच्या सेक्शन 114 मध्ये काही प्रिझम्पशन्स आहेत. वेन कोर्ट मे प्रिझ्युम अ पर्टिक्युलर फॅक्ट, या संबंधित तरतुदी आहेत आणि त्याच्यामध्ये काही इलस्ट्रेशन्स दिलेले आहेत. त्याचं एक इलस्ट्रेशन आपल्याला सांगतो. एखादी व्यक्ती रात्री अपरात्री जर पोलिसांना आढळून आली, तिच्या ताब्यामध्ये काही जरी मिळकत सापडली, काही दागिने सापडले, काही शस्त्र सापडले, काही हत्यारं सापडली आणि पोलिसांनी विचारलं हे काय आहे, तो गडबडला, त्याचं स्पष्टीकरण देऊ नाही शकलं, तर प्रिझम्पशन आहे. काय प्रिझम्पशन आहे, इट इज टू बी प्रिझ्यूम दॅट इट्स अ स्टोलन प्रॉपर्टी. सो दिस अ प्रिझम्पशन. अल्टिमेटली कायदा म्हणजे काय आहे, याच्या प्रोव्हिजन जे आहेत त्याचा जो अंतर्भाव केलेला आहे, भले तो 1872चा असून दे एव्हिडन्स ॲक्ट, पण माणसं स्वातंत्र्याच्या नंतर आणि पारतंत्र्यात सुद्धा तशीच होती. त्याच्यामध्ये काही फरक नाही आहे. त्याच्याकडे जर प्रॉपर्टी मिळाली, स्पष्टीकरण देऊ नाही शकला, तर ती स्टोलन प्रॉपर्टी आहे, प्रिझम्पशन आहे. दॅट इज कॉल्ड इंडक्टिव्ह रिझनिंग. आय विल गिव्ह वन मोर एक्झाम्पल ऑफ अ सेशन ट्रायल. एखादी व्यक्ती एका घरात राहते, त्या घरामध्ये ती एकटी राहते आणि आजूबाजूला लोक आहेत. आजूबाजूच्या लोकांनी
त्या घरातून एक तिराईत माणसाला बाहेर पळताना बघितलंय. पळताना त्याच्या हातामध्ये सुरा आहे किंवा त्याच्या हातामध्ये बंदूक आहे आणि त्याला रक्त लागलेलं आहे असं शेजारच्यानी बघितलं. आणि थोड्या वेळाने त्या शेजारच्याला कळलं की आपला शेजारी आहे हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे. तर इट्स अ केस ऑफ सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स. म्हणजे शेजाऱ्याने बघितलाय हा आरोपी घरातून पळालाय, त्याच्यामध्ये हत्यार आहे, त्याच्यामध्ये रक्त लागलेलं आहे. सो दिस इज वन ऑफ द सर्कमस्टन्स ऑन विच कोर्ट कॅन ड्रॉ प्रिझम्पशन that the person who was running might have killed that person. So this is one of the circumstances. So that is called as inductive reasoning. Whereas what is deductive? There are various options. A option, B option, C option, D option, E option. So you have to rule out. A option is not correct, B option is not correct, C is not correct. So what is correct? E. So you have to rule out other option and then you have to come to conclusion. So it is said that from a general to specific. Deductive reasoning is from general to specific, whereas the inductive reason is converse. So friends, judge draws all these inferences, nishkarsha. On a proved fact, court is drawing inference. So that is a power given to the court that this must have happened, this ought to have been happened. फरक एवढाच आहे, निष्कर्ष काढण्या अगोदर ज्याच्या आधारावर निष्कर्ष काढायचा आहे त्या फॅक्ट्स प्रूव्ह होणं गरजेचं आहे. प्रूव्ह झाल्या नसतील तर पोलिसांच्या स्टेटमेंटच्या आधारावर निष्कर्ष काढता येत नाही. तिथे गफलत होता कामा नये. एखाद्या व्यक्तीने पोलिसांसमोर सांगितलं आहे की आरोपी जखमीच्या घरातून पळताना बघितलं पण कोर्टात सांगितलं नाही. सो दॅट इज नॉट प्रूव्ड फॅक्ट. व्हॉट इज प्रूव्ड? व्हॉट इज द एव्हिडन्स गिव्हन बिफोर द कोर्ट अँड नॉट 161 स्टेटमेंट. सो इन्फरन्स काढायच्या अगोदर द फॅक्ट्स मस्ट बी प्रूव्ड. And the power of inference is a weapon, is a tool in the hand of a judge before he comes to a particular conclusion. Whether this case is right, that case is right, whether the offense is proved or not proved. And lastly, there is one more principle. Intuitive process. आता मला तुम्ही म्हणाल, what is intuitive? So it's intuitive means on the basis of intuition. म्हणजे आपल्याला म्हणता येईल की हे सगळं पुरावा ऐकल्यानंतर त्या जजला काय वाटतंय. पण तुम्ही मला असं म्हणाल की पुरावा एका बाजूला आणि जजला काय वाटतं दुसऱ्या बाजूला, तर जजला काय वाटतं दुसऱ्या बाजूला याच्या आधारावर निकाल देता येईल का? तर नाही. So intuition has got a limited role to play in our system. मला परत एक उदाहरण द्यावं असं वाटतं. आम्ही एक वकिली करायचो ज्यावेळा, त्यावेळा कारण असं आहे ना की न्यायाधीश हा सो ह्युमन बिईंग आहे. ही स्टेज इन सोसायटी, ही इज अ फॅमिली मॅन. देर आर इन्सिडेंट्स हॅपनिंग इन हिज फॅमिली, अराउंड हिज फॅमिली, in his family members, in his friends. So those incidents also affects him. पूर्वीच्या काळी एक काळ होता पारतंत्र्याच्या अगोदर की असं म्हटलं जायचं की न्यायाधीशांनी वर्तमानपत्र वाचूच नाही वर्तमानपत्र. कशासाठी? त्याच्यातल्या बातम्यामुळे इन्फ्लुएन्स होता कामा नये. आता असं म्हणता येईल का? नाही. कारण का? सोशल मीडिया बघितल्याशिवाय आपल्याला झोपच लागत नाही. त्यामुळे आवश्यक आहे ते सगळं. विनोदाचा भाग वेगळा. तर व्हॉट द जज फील्स. तर उदाहरण द्यायचं म्हणजे की त्यावेळेला आम्ही कल्याणला प्रॅक्टिस करतो तर आमच्याकडे एक न्यायदंडाधिकारी होते आणि क्रिमिनल साईडला ते काम करायचे.
आम्ही नवीन होतो त्यावेळेला, एक 90-95ची गोष्ट आहे. आणि मग आम्ही त्यांच्याकडे केस चालवायला जायचो आणि समजा रॅश अँड निग्लिजंट ड्रायव्हिंगची केस आहे. केस चालवली, पुरावा झाला, सगळा आर्ग्युमेंट झालं. आपल्याला असं वाटायचं की आता बहुतेक आपल्याला याच्यात निकाल आरोपी निर्दोष सुटेल. पण कितीही प्रकरणं झाली तरी शिक्षाच, काही होऊन दे शिक्षाच, चांगला पुरावा असून दे तरी शिक्षाच. मग ते बदली झाल्यानंतर आम्हाला असं समजलं की त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणाचा तरी ॲक्सिडेंटल डेथ झाला होता. आणि मग नाही, जज हा ह्युमन बिईंग आहे, इज अ ह्युमन बिईंग. म्हणजे विनोदाचा वेगळा गोष्ट आहे. किंवा काही याच्यामध्ये काही न्यायाधीश वर्ग असे होतात की 498 केस आली, तुम्ही कुठल्याही न्यायाधीशांना डोळ्यासमोर आणू नका, कारण तुम्ही लगेच तिकडे जाणार, कोर्ट नंबर 22-23 असं ते नका करू तुम्ही. तर 498 केस आली, पुरावा झाला, सांगितलं साक्षीदारांनी, 1, 2, 3, 4 गोष्टी झाल्या. कसं आहे, क्रुएल्टीची डेफिनेशन आहे IPC मध्ये, 498 मध्ये डेफिनेशन आहे, त्याला एक्सप्लेनेशन आहे. द क्रुएल्टी मस्ट बी ऑफ सच काइंड बिकॉज क्रुएल्टी कॅन बी अ ग्राउंड फॉर अ मॅट्रिमोनियल पिटिशन अँड क्रुएल्टी इज ऑल्सो ऑफेन्स प्रोव्हाइडेड दॅट मस्ट बी ऑफ सच डिग्री. पण समजा आपल्याकडे कसं काही मंडळी अशी असतात की मनाने हळवी असतात, त्याच्या कुटुंबामध्ये काही गोष्टी झालेल्या असतात, आणि मग असं काही प्रकरण आलं, काही काही वकिलांना पण असं होतं की ते वाचल्यानंतर त्यांना एकदम असं वाटतं की खूप हळवा झालेला आहे, काय असं व्हायला नाही पाहिजे. तर त्यामुळे आमच्याकडे काय असे जजेस होते, 498 केस आली की शिक्षा झालीच पाहिजे. तर मला सांगायचं तात्पर्य असं आहे की न्यायाधीशाला काय वाटतं, इंट्युशन, दॅट इज अ प्रोसेस. पण ते जे इंट्युशन आहे ते प्रूव्ड फॅक्टच्या नंतरचं आहे. पुरावा काही असून दे, मला काय वाटतं याला शिक्षाच दिली पाहिजे, तर ती कायद्याच्या चौकटीत टिकत नाही. दॅट इज नॉट लिगल कन्व्हिक्शन, दॅट मे बी अ मॉरल कन्व्हिक्शन. तर मित्रांनो, मला परत त्याच्याकडे यायचं आहे. दीज आर द प्रिन्सिपल्स ऑन विच अ जज गिव्स अ जजमेंट. Judge comes to a conclusion. So it's on the basis of proved facts, on the basis of deductive reasoning, on the basis of inferences, and on the basis of intuition process. मी PowerPoint प्रेझेंटेशन बनवत होतो. आमचा मुलगा पण वकील आहे, त्यांनी मला गमतीने मला म्हणाल, बाबा आपण हे दाखवायचं का चित्र. तर मी त्याला म्हटलं काय, कशासाठी बाबा, म्हणजे कोणाचं दाखवलं असतो चित्र. तर बाबा मला गुगलवर खूप चांगलं मिळालं इमेजेसमध्ये, ते दाखवूया म्हणे आपण इमेजेसमध्ये. अरे म्हटलं ते चित्र मला ते केस वगैरे दाखवलं आहे, ते भिंग वगैरे आहे, नंतर काळा ड्रेस आहे, हातात कागद आहे. म्हटलं ते न्यायाधीशाचं चित्र आहे का वकिलाचं आहे, ते पहिले सांग मला. तुझं म्हणा नाही म्हणा न्यायाधीशाचं आहे म्हणाले. म्हटलं काय हरकत नाही, दाखवूया. दाखवायचं कारण अशासाठी की ते पुरावा आल्यानंतर आम्ही काय करतो, भिंग लावून त्याची तपासणी करतो की हे बसतंय का पुराव्यात, यस. हे बसतंय का, नाही. हे बसतंय का, पाटली यस, पाटली नाही. तर ते भिंग लावायला लागतं. त्यासाठीच फक्त दाखवलं आहे, बाकी त्याच्या मागचा दुसरा कुठलाही उद्देश नाही. तर आता हा मुद्दा झाल्यानंतर पुढच्या आपण टप्प्याकडे येऊया की हे तर आहे, मग त्या न्यायाधीशाला त्या केसमधला पुरावा याशिवाय कसली मदत होते का, निर्णय करण्यासाठी काही मदत होते का. तर आहे, कायद्याने त्याला काही परवानगी दिलेल्या आहेत, त्या तिथे मांडलेल्या आहेत. एक म्हणजे आहे, दीज आर एक्सटर्नल एड्स. एक्सटर्नल एड्स म्हणजे कायद्याच्या तरतुदी. कुठले कायदे, क्रिमिनल असेल तर एव्हिडन्स ॲक्ट आहे, IPC आहे. सिव्हिल असेल तर कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आहे, स्पेसिफिक रिलीफ आहे, बाकी ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी आहे. त्याच्या कायद्याच्या तरतुदी याचा अभ्यास करणं हे खूप गरजेचं आहे. मला खरंच मला इथे आवर्जून सांगावं असं वाटतं की पुणे बार याची लिगसी एवढी मोठी आहे
इथे एवढे विद्वान वकील होऊन गेलेले आहेत आणि आजसुद्धा आहेत. एखाद्या मॅटरमध्ये जेव्हा आर्ग्युमेंट केलं जातं त्या कायद्याच्या तरतुदींचा श्लेष जेव्हा काढला जातो तर सर्व ज्युनियर मंडळींनी ते ऐकण्याची गरज आहे. त्याचा जो त्या प्रोव्हिजन्स का केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये ऑरचा अर्थ काय आहे, त्याच्यामध्ये कॉमाचा अर्थ काय आहे, त्याच्यामध्ये अँडचा अर्थ काय आहे, हे जे आहे ते आपल्याला त्यांच्याकडूनच समजू शकतं. तर मित्रांनो, एक्सटर्नल एड म्हणजे ह्या कायद्याचा सुद्धा मदत आपल्याला घेतली जाते. काही नोटिफिकेशन्स असतात त्याचा मदत घेतलं जातं, काही सर्क्युलर असतात त्याची मदत घेतली जाते. जाता आता एक उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे आता नवीन कमर्शियल कोर्ट्स ॲक्ट आलेली आहेत. त्याच्यामध्ये पेक्युलरी ज्युरिस्डिक्शन दिलेलं आहे. सिनियर डिव्हिजनला किती आहे, त्या ठराविकच्या वरती डिस्ट्रिक्ट कोर्टाला आहे. याची नोटिफिकेशन काढली जातात. मग ते 50 लाख आहे किंवा कधी कधी 1 कोटी केलं जातं, ठराविक केलं जातं. हे नोटिफिकेशन्स आहेत. याचा उपयोग काय आहे? दीज आर द एक्सटर्नल एड्स टू अ जज टू कम टू कन्क्लुजन. पुढचा एक आधार आहे की ज्युडिशियल प्रेसिडेंट्स. आपणाला सर्वांना तर माहिती आहे ज्युडिशियल प्रेसिडेंट्स खाली टिप ऑफ टंगवर आपल्याला आहे. बटन दाबलं, SCC ऑनलाईन उघडली, आपल्याला भरपूर केसला मिळतात आणि मग ते प्रिंटआउट काढून तुम्ही आमच्यासमोर ठेवता. प्रश्न आहे की ते प्रेसिडेंट खरोखर लागू आहेत का, त्याच्यामध्ये काही लॉ मांडलाय का, ते खरोखर काय आहे नक्की हे बघण्याची खूप गरज असते. का नुसते हेडनोट आहेत, प्लॅसेटम्स आहेत, बॉडी ऑफ जजमेंटमध्ये काय लिहिलं आहे, ह्याच्यामध्ये काय लिहिलं आहे हे बघणं खूप गरजेचं असतं. म्हणून दॅट इज कॉल्ड अ रेशो डिसिडेंडी अँड अनदर इज ओबायटर डिक्टम. दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज. त्या जजमेंटमध्ये नक्की काय ठरवलं आहे, ते जजमेंट जर आपल्याला वापरायचं असेल तर ते आपल्याला उपयोगी आहे का. म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे की देर आर 2 टाइप्स ऑफ जजमेंट. वन इज जजमेंट इन रेम अँड अदर इज जजमेंट इन पर्सनम. सिंपल अर्थ असा आहे की ज्या दाव्यामध्ये त्या पार्टी आहेत, त्यांचे जे वारस आहेत, त्यांच्यावर ते जजमेंट बंधनकारक आहे. पण त्यांचा कुठचा समजा दूरचा नातेवाईक आहे, त्याच्याशी काही संबंध नाही, त्यांच्यावर ती बंधनकारक असू शकत नाही. हा सिंपल नियम आहे. मग जजमेंट इन रेम कुठली आहेत हे कायद्यामध्ये दिलेलं आहे. त्यामध्ये जर आपण बघितलं तर एव्हिडन्स ॲक्टमध्ये सेक्शन 40 मध्ये म्हटलं आहे त्यांनी की इफ इट्स मॅट्रिमोनियल प्रोसिडिंग, इफ इट्स अ इन्सॉल्वन्सी, इफ इट इज प्रोबेट अँड वन मोर आय थिंक, इफ judgments are delivered in those proceedings, they are called as judgment in rem. उदाहरण सांगतो, समजा नवरा बायकोची प्रकरण आहे, त्यामध्ये घटस्फोटाची केस असेल, रिस्टिट्यूशनची केस असेल आणि ती कॉम्पिटंट कोर्टामध्ये जर असेल तर घटस्फोट कोर्टाने दिलेला असेल तर तो फक्त नवरा बायकोवर बंधनकारक आहे का. अजून उलगडून सांगतो, त्या नवरा बायकोंचा घटस्फोट झाल्यानंतर त्यांनी ठरवलं की मी दुसरं लग्न करायचं आहे, दुसरा नवरा असं म्हणू शकतो का हे जजमेंट माझ्यावर बंधनकारक नाही कारण मी पार्टी नाही. तर होऊ शकत नाही असं. सो दॅट इज वाय इट्स कॉल्ड जजमेंट इन रेम विच इज बाइंडिंग ऑन ऑल द आउटसाइड वर्ल्ड, वेअरॅज अदर मॅटर्स इट इज जजमेंट इन पर्सनम. तर रेशो डिसिडेंडी आणि ओबायटर डिक्टा म्हणजे आपण त्याच उदाहरणाकडे येऊया. दावा स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑन वन हँड, प्ली ऑन अदर हँड, लोन ट्रान्झॅक्शन. त्यामुळे त्याच्यातले जे इश्यू आहेत त्याच्यामध्ये जर काही कोर्टाने जजमेंट दिलं, त्याच्यामध्ये जे फॅक्ट्स आहेत त्या जजमेंट दिलं, त्याचं रेशो डिसिडेंडी. एकच उदाहरण सांगतो आणि पुढे जातो. जर एका प्रकरणामध्ये त्यांनी फक्त डिफेन्स घेतला इट्स अ लोन ट्रान्झॅक्शन, पण पुरावा काही नाही दिला, पुरावा काही दिला नाही, ती प्रॉपर्टी अटॅचमेंट होणार आहे याचा पुरावा नाही, पैसे कशासाठी पाहिजे याचा पुरावा नाही, आणि असं जजमेंट आहे. आणि मग त्या जजमेंटमध्ये हायकोर्टाने म्हटलं आहे काय, देर इज नो एव्हिडन्स अँड हेन्स इट्स अ केस ऑफ ॲग्रीमेंट फॉर सेल. दिस वन. ऑन अदर हँड इन वन केस पुरावा दिला आहे की त्यामध्ये माझे थकबाकी होते,
जप्ती होती, पैशाची आवश्यकता होती आणि कोर्टाने निकाल दिला आहे की नो, दिस इज नॉट अ ट्रान्झॅक्शन ऑफ परचेस बट इट्स अ ट्रान्झॅक्शन ऑफ हँडिंग ओव्हर लोन. मला हे सांगायचं आहे की त्या फॅक्ट्समध्ये जे दिलेलं जजमेंट आहे दॅट इज रेशो डिसिडेंडी. यू कॅनॉट मेक इट ॲप्लिकेबल टू द अदर केस इफ द फॅक्ट्स आर डिफरंट. मला हे तुम्हाला सांगायचं आहे, आपण हे विसरतो. आपण फक्त SCC ऑनलाईन सेक्शन टाकायचा, जजमेंट, हेड नोट, प्रिंटआउट, दुसऱ्या दिवशी कोर्टाला सादर. लागू आहे की नाही हा मुद्दाच नाही आहे. ते कोण करतील? ते न्यायाधीश वाचतील. असं होत नाही, असं होत नाही. आणि मग न्यायाधीशाने जर म्हटलं ही जजमेंट लागू नाही, मग आपल्याकडून काय रिॲक्शन येते? काय येते? न्यायाधीशांना बघितलंच नाही, न्यायाधीशांना काही समजलं नाही, असे रिॲक्शन येतात. म्हणजे मला एक उदाहरण गमतीने द्यावंसं वाटतं की मला एक किस्सा आठवतो, ग्रामीण भागातला किस्सा आहे. त्याचा दाव्याचा निकाल लागला, वादीच्या विरुद्ध निकाल गेला. ते पक्षकार त्या दिवशी कोर्टात आले आणि त्यांनी वकिलांना विचारलं काय झालं, आपला आज निकाल होता ना? हो म्हणे, लागला निकाल. आता दावा डिसमिस झाला होता. आपल्या वकील महाशयाने काय सांगितलं? न्यायाधीशांनी असं सांगितलं आहे की तुमचा दावा अपील कोर्टात पाठवलेला आहे आणि तुमचा तिथे निर्णय होणार आहे. आता पक्षकाराला काय वाटलं, अरे वा, आपला अपील कोर्टात जाणार आहे. अरे पण डिसमिस झाला दावा, त्याचं काय? गमतीचा भाग आहे. तसे वकील आपल्याकडे नाही आहेत. अध्यक्ष साहेब, नाही आहेत इकडे, नाही आहेत आपल्याकडे. असं आपण धरून चालूया. तर त्यामुळे आपण हे जाणून घेण्याची खूप गरज आहे. न्यायदानाच्या कामामध्ये तुमचा फार मोठा वाटा आहे. तुम्ही देखील न्यायालयीन अधिकारी आहात, न्यायालयाचे मित्र आहात. त्यामुळे ती अपेक्षा आम्हाला तुमच्याकडून असते. त्यामुळे जजमेंट इट्स ऑल्सो एक्सटर्नल एड. आता मला लास्टचा मुद्दा आपल्याला सांगायचा आहे, मग आपण थांबूया. तर लास्टचा मुद्दा असा आहे की आपल्या सभोवतालच्या घटना आहेत, त्या घटनांचा प्रभाव आपल्या जजमेंटवर होतो का? कोर्टाला त्यांचा व्ह्यू हा सभोवतालच्या परिस्थितीनुसार बदलायला लागतो का? तर उदाहरण द्यायचं झालं तर समजा पुण्यासारख्या शहरामध्ये समजा एखादी घटना घडली. समजा त्या माणसाचा खून झाला आणि प्रकरण पेपरमध्ये खूप गाजलं, त्याच्यावर निराळे मतं आली आणि मग न्यायाधीशांसमोर प्रकरण आलं. मग केस चालवताना सगळे ज्याला आपण मीडिया ट्रायल असं म्हणतो त्याचं परिणाम हा न्यायाधीशांवर लक्षात घ्यायला पाहिजे का? तर नक्की नाही, नक्की नाही. त्याचा प्रभाव आपल्यावर पडू देता कामा नये. बिकॉज वी आर गव्हर्न बाय रूल ऑफ लॉ. सो व्हॉट इज इम्पॉर्टंट इज द एव्हिडन्स विच इज देअर ऑन रेकॉर्ड अँड नॉट व्हॉट अदर सेज. याला काही अपवाद आहेत, विशेषतः हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांना काही गोष्टीची दखल घ्यायला लागते. मी एक उदाहरण देतो आपल्याला. आपल्याला माहिती आहे सिव्हिल साईडचे वकील आहेत, आपल्याकडे रेंट टॅक्सचे अनेक सूट्स हे चालवले जातात. पूर्वीचा जो लॉ होता तो लॉ प्रो टेनंट होता, म्हणजे ग्राउंड ऑफ एविक्शन आहे ते स्ट्रिक्टली प्रूव्ह करायला लागायचं. मग ते ॲरियर्स ऑफ रेंट असून दे, ते बोनाफाईड रिझनेबल रिक्वायरमेंट असून दे, नॉन युजर असून दे, ॲक्विजिशन ऑफ अल्टरनेट अकोमोडेशन असून दे, हे प्रूव्ह करायला लागायचं स्ट्रिक्टली. आणि ते जर झालं नाही तर लँडलॉर्डला एविक्शन डिक्री मिळायची नाही. पण मला हे सांगायचं आहे, काळानुसार लॉ बदलला. म्हणजे सुप्रीम कोर्टाने हे नमूद केलं आहे की बोनाफाईड अँड रिझनेबल रिक्वायरमेंट हे जे ग्राउंड आहे, पूर्वी समजा त्याचं सदहेतूने गरज आहे का, त्याची गरज ही खरोखर योग्य आहे का, त्याच्याकडे फायनान्शियल नीड्स आहेत का,
त्याच्या फॅमिलीमध्ये तेवढे मेंबर्स आहेत का, त्याच्या मुलाची गरज आहे का, हे सगळं लँडलॉर्डला स्ट्रिक्टली प्रूव्ह केलं जायचं. पण काळ बदलला, जागेचा तुटवडा भासायला लागला आणि सुप्रीम कोर्टाला असं लक्षात आलं काय की मियर डिझायर, दिघे साहेब इथे बसलेत, ते रेंटॅकमध्ये एक्सपर्ट आहेत मला वाटतं, की काळ बदलला, मियर डिझायर इज सफिशियंट. म्हणजे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाला परिस्थितीनुसार इंटरप्रिटेशन करायला लागतं. याचं एक उदाहरण आहे बोनाफाईड रिक्वायरमेंट अँड रिझनेबल रिक्वायरमेंट. बट दिस ऑप्शन इज नॉट ओपन टू ट्रायल कोर्ट जजेस. Constitutional courts can do that. So, court has to consider the surrounding circumstances. शेवटचं एकच उदाहरण, आपल्याला माहिती आहे IPC मध्ये कलम आहे सेक्शन 309. संपत आलं, जास्त वेळ गेला, जास्त वेळ गेला. 309 कलम आहे, त्याच्यामध्ये म्हटलं आहे की तुम्ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तर तो गुन्हा आहे. म्हणजे आत्महत्या यशस्वी झाली तर तो गुन्हा नाही. नाही, खरी परिस्थिती आहे ना. म्हणजे मी म्हणतोय असं नाही, कायदा सांगतोय तसं त्याच्यामध्ये. तर आत्महत्या जर झाली तर ज्याने प्रवृत्त केलाय त्याच्यावर तो गुन्हा आहे. पण अनसक्सेसफुल सुसाईड, तर जो प्रयत्न करतो त्याच्यावर ऑफेन्स रजिस्टर केला जातो. कारण असं आहे, ज्याला जीवन मिळालेलं आहे ते जीवन तो स्वतः म्हणून तो मरू शकत नाही, म्हणून ते 309 आहे. पण सुप्रीम कोर्टाने हे सेक्शन अनकॉन्स्टिट्यूशन ठरवलं होतं एका जजमेंटमध्ये. त्याचं जजमेंट आहे 1994चं जजमेंट आहे. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं होतं की राईट टू लाईव्ह ॲज पर आर्टिकल 21 इट इन्क्लूड्स राईट टू डाय. ते हे फोटो काढून झालं की पुढे जाऊ आपण. तर राईट टू लिव्ह इन्क्लूड्स राईट टू डाय. ज्या माणसाला जिवंत राहण्याचा अधिकार आहे त्याला मरण्याचा सुद्धा अधिकार आहे, असं सुप्रीम कोर्टाने 1994 मध्ये म्हटलं आहे. पण काळ बदलला, परिस्थिती बदलली आणि सुप्रीम कोर्टाने म्हटलं पुढे एका केसमध्ये, कौरच्या केसमध्ये असं म्हटलं की राईट टू लिव्ह डज नॉट इन्क्लूड राईट टू डाय. पहिल्या प्रकरणामध्ये असं आर्ग्युमेंट केलं होतं की तो जो आहे तो आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतोय, तर तुम्ही का त्याच्याविरुद्ध केस करता, त्याला शिक्षा देता आणि परत. म्हणून सुप्रीम कोर्टाने म्हटलं, त्यांनी लिनियंट व्ह्यू घेतला आणि असं म्हटलं नाही तो अनकॉन्स्टिट्युशनल आहे. पण काळानुसार सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की राईट टू लिव्ह डज नॉट इन्क्लूड राईट टू डाय. त्याचं एकच रिझन सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की 309 मध्ये जी पनिशमेंट दिलेली आहे, की आपण अगोदरची स्लाइड जर बघितली तर ती पनिशमेंट काय आहे, फाईन, इम्प्रिझनमेंट और बोथ. म्हणजे ऑप्शन आहे आपल्याला. काही याच्यात असतं इम्प्रिझनमेंट अँड फाईन, हे काही याच्यात नुसतंच फाईन, काही याच्यामध्ये इम्प्रिझनमेंट और फाईन और बोथ. तर सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं त्यामध्ये इम्प्रिझनमेंट और फाईन और विथ बोथ. म्हणून सुप्रीम कोर्ट असं म्हणताय की त्यांनी केला असेल आत्महत्याचा प्रयत्न त्या त्या परिस्थितीनुसार, पण त्याला शिक्षा तुम्ही दंडाच्या स्वरूपात देऊ शकता, हा ऑप्शन आहे. म्हणून एक कारण सुप्रीम कोर्टाने दिलं आणि म्हटलं की राईट टू लिव्ह इज डिफरंट अँड राईट टू डाय इज डिफरंट. त्यामुळे डिफरंट व्ह्यू घेतला. त्यामुळे राईट टू लिव्ह डज नॉट इन्क्लूड राईट टू डाय. पण प्रकरण तिथेच थांबलं नाही, त्या पुढे अजून लॉ डेव्हलप झाला. आपणाला सगळ्यांना माहिती आहे फेमस केस ऑफ अरुणा शानबाग. त्या ज्या मुंबईमधल्या एका हॉस्पिटलमध्ये त्या नर्स होत्या आणि त्याच्यावर अतिप्रसंग झाला आणि त्या अनेक वर्ष
या हॉस्पिटलमध्ये होत्या, कितपत पडलेल्या होत्या, त्यांना काही करता येऊ शकत नव्हतं. आणि मग सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण गेलं आणि मग सुप्रीम कोर्टाने त्याचा सगळ्याचा विचार केला. व्हॉट इज इथोनेसिया त्याचा विचार केला आणि मग सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं व्हॉट इज ॲक्टिव्ह इथोनेसिया आणि व्हॉट इज पॅसिव्ह इथोनेसिया. ॲक्टिव्ह इथोनेसिया म्हणजे असं आहे की जे परदेशात चालतं की तो मनुष्य शेवटच्या घटकेला आहे, पण शेवटी त्याचा प्राण केव्हा जाईल हे त्याच्यावर अवलंबून नाही आहे, त्याला यमराजाला जेव्हा वेळ मिळेल त्याच्यावर अवलंबून आहे. तर तुम्ही त्याला इंजेक्शन द्या आणि मग त्याला या सगळ्या त्रासातून मुक्त करा. दॅट इज ॲक्टिव्ह इथोनेसिया. अँड पॅसिव्ह इथोनेसिया मीन्स त्याला जी सपोर्ट, लाईफ सपोर्ट जो मिळतो आहे तो ICU मध्ये आहे, सगळं आहे त्याला, तो काढून घ्या. दीज आर द टू थिंग्स. त्यामुळे अरुणा शानबागमध्ये त्यांनी म्हटलं आहे की नो इथोनेसिया इज परमिसेबल, नायदर पॅसिव्ह नॉर ॲक्टिव्ह, इट्स इलिगल. पण नंतर सुप्रीम कोर्टाने या शेवटच्या केसमध्ये असं म्हटलं आहे की पॅसिव्ह इथोनेसिया इज परमिसेबल, ॲक्टिव्ह इथोनेसिया नॉट परमिसेबल. इंजेक्शन देऊन मारू नाही शकत, पण त्याचा जो लाईफ सपोर्ट आहे तो तुम्ही काढू शकता, प्रोव्हायडेड देर आर सो मेनी कंडिशन्स. मग ते डॉक्टरचं सर्टिफिकेट आहे की नाही, नातेवाईकांच्या संमती आहे की नाही, सो इट्स अ परमिसेबल. हे सगळं सांगण्याचा मुद्दा असा आहे की कॉन्स्टिट्युशनल कोर्ट्सला या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या जातात की सराउंडिंग परिस्थिती काय आहे, समाजामध्ये काय काय विचारचक्र चाललेले आहेत, काय मतप्रवाह आहेत, जगामध्ये काय मतप्रवाह आहेत, हे सगळ्याचा हा विचार हा करावा लागतो आणि परिस्थितीनुसार तो निर्णय द्यायला लागतो. त्यामुळे एक्सटर्नल एड्समध्ये कायदा आहे, जजमेंट्स आहेत आणि सराउंडिंग सर्कमस्टन्स आहेत. आणि लास्टली हे जे सगळं न्यायदानाचं काम आहे, हे न्याय निर्णयाची प्रक्रिया आहे, या 4 घटकांवर अवलंबून आहे. त्यामध्ये पक्षकार आहेत, त्याच्यामध्ये वकील वर्ग आहे, त्याच्यामध्ये कर्मचारी आहे आणि न्यायाधीश आहेत. हे महत्त्वाचं आहे. हे सर्व मंडळी त्यांची काम ही जर व्यवस्थित पार पडत असतील तर चांगल्या प्रकारचं न्यायदान हे होऊ शकतं. हा जो पक्षकार आहे हा लिटिगंट असतो, कोर्टात आल्यानंतर त्याला लिटिगंट म्हणतात, पण लिटिगंट इज ऑल्सो ह्युमन बिईंग. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याकडे मग ह्युमन बिईंग आहे, तो मेल असून दे किंवा फिमेल असून दे, पण ही इज अ ह्युमन बिईंग. आपल्याकडे तरी एखाद्या ॲनिमलने आपल्याकडे कोर्टात दाद मागितली अशी परिस्थिती नाही आहे. त्यामुळे लिटिगंट इज अ ह्युमन बिईंग. पण तो लिटिगंट केव्हा होतो? ज्या वेळेला त्याच्यावर अन्याय होतो, ज्या वेळेला त्याचे हक्क हिरावून घेतले जातात, ज्या वेळेला तो काही गुन्हेगारीचं कृत्य करतो, ज्या वेळेला तो दुसऱ्याचे हक्क मानत नाही, ज्या वेळेला तो दुसऱ्याला रिस्पेक्ट देत नाही, ह्या वेळेला तो लिटिगंट होतो. या वेळेला तो रॉंग डुअर होतो आणि या वेळेला तो व्हिक्टिम होतो. आणि असा लिटिगंट हा आपल्या सर्वांकडे येतो, न्यायाच्या अपेक्षेने येतो. मला सांगा, कोणी असं म्हणतं का की आज मी कोर्टामध्ये फिरायला जातोय? असं कोणी म्हणत नाही. फिरायला जायचं असेल तर आपण विना ट्रॅव्हलकडे जातो, प्रसन्ना ट्रॅव्हलकडे जातो, केसरी ट्रॅव्हलकडे जातो. पण कोर्टात कोणीही स्वेच्छेने येत नाही. त्यामुळे अशा पक्षकाराला आपण रिप्रेझेंट करत असतो. त्यामुळे तो आपल्याकडे न्याय मागायला असतो. त्या न्याय मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला त्याला मदत करायची असते. त्यामुळे तो रॉंग डुअर असून दे, तो विक्टिम असून दे किंवा कोणी असून दे, त्याची बाजू आपल्याला कशी चांगला मांडता येईल हे अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामुळे वकील वर्गांवर अतिशय महत्त्वाची जबाबदारी या न्यायदानाच्या व्यवस्थेमध्ये हे दिलेली आहे. मला एक आध्यात्मिक संतांचं उदाहरण द्यावंसं वाटतं. एक वाक्यात सांगतो. त्या आध्यात्मिक सत्पुरुषाला एका वकिली करणाऱ्या मंडळीने विचारलं की महाराज, मी वकिली करतो, मला बाजू मांडायला लागते पक्षकाराची. मग काय काय वेळा तो वादी प्रतिवादी
असतो, रॉंग डुअर असतो आणि काही वेळेला त्याच्या भल्यासाठी मला काही गोष्टी सांगायला लागतात आणि काही वेळा मला खोटंसुद्धा बोलायला लागतं. तर हे कसं काय बाबा? आध्यात्मिक जीवनामध्ये खोटं बोलणं हे पाप आहे. तर तुम्ही मला मार्गदर्शन करा, मी तुमचा अनुयायी आहे, मला मार्गदर्शन करा. महाराज त्याला असं सांगतात की तुला खोटं बोलायचं आहे ना, तुझा पेशा आहे, ते तुला करणं भाग आहे. जसं खाटीक आहे, तो जर म्हणाला मी कापणार नाही बकरं, तसं रोजीरोटी नाही होऊ शकत, त्याच्यावर आहे रोजीरोटी. तर वकिली हा व्यवसाय आपण पत्करलेला आहे. तर महाराज त्याला सांगतात तू खोटं एवढंच बोल, जसं सोनं आहे त्याचे जर दागिने बनवायचे असतील तर त्याच्यामध्ये काही धातू हा मिसळायला लागतो, त्याशिवाय दागिने बनत नाहीत. पण जो दागिना आहे तो सोन्याची जागा नाही घेत, तो थोडाच असतो, दागिने घडवण्यापुरताच असतो. त्यामुळे तेवढंच खोटं बोल तू, असं नको व्हायला. म्हणजे खोटं बोलायला परवानगी अशातला भाग नाही आहे. तुम्ही मला सांगाल की साहेबांनी सांगितलंय असं, हे फक्त एक आपल्याला एक त्या आध्यात्मिक सत्पुरुषांनी जे सांगितलंय फक्त मी आपणासोबत ठेवलेलं आहे. नाही तर तुम्ही उद्या सांगाल किंवा लॉर्डशिपने सांगितलंय आणि परत तुम्ही यूट्यूबवर सगळीकडे दाखवताय. त्यामुळे म्हणजे हा प्रेसिडेंट व्हायचा. नाही तर सांगायचं तात्पर्य सोनाचं प्रमाण जास्त आहे आणि त्या धातूचं प्रमाण अल्पच आहे, त्याशिवाय दागिना नाही होऊ शकत. तर ते आवश्यक आहे. त्यामुळे तुमचं योगदान हे अतिशय महत्त्वाचं आहे. न्यायाधीशांचं योगदान हे अतिशय महत्त्वाचं आहे. न्यायाधीशाला शांतपणे प्रकरण ऐकणं हे अत्यंत खूप गरज आहे. जसं मला आत्ता एक वचन आठवतं, समर्थ रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे, निरनिराळ्या प्रकारच्या भक्ती त्यांनी सांगितल्या आहेत, त्याला नवविधा भक्ती म्हणतात, आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याच्यात एक भक्ती सांगितली आहे, ते म्हणजे श्रवण भक्ती आहे. श्रवण भक्ती आहे. त्यामुळे न्यायाधीशाला ती श्रवण भक्ती इमाने इतबारे करायला लागते, त्याला ऐकायला लागतं. तुम्ही काहीही बोलाल, आर्ग्युमेंट कराल, किती आर्ग्युमेंट कराल, त्याला शांतपणे ऐकायला लागतात. काही वेळा त्याला इंटरफिअर करायला लागतात, मग ते प्रसंग होतात काही वेळेला. पण ते श्रवण भक्ती आम्हालाच करायला लागते जास्त. तर पण नाईलाज आहे, ते करणं भाग आहे, त्याशिवाय कामकाज होऊ नाही शकणार. त्यामुळे हे श्रवण भक्ती न्यायाधीशांनी जर केली तर मनन चिंतन होईल. आणि मग आपल्याला जे नवनीत करायचं आहे, म्हणजे सार आणि असार हे जे करायचं आहे, ते असार काढलं तर सार निघू शकेल, रामदास स्वामींनी म्हटलं आहे. ते खूप गरजेचं आहे. त्यामुळे मंडळींनो, तुमचा वाटा खूप महत्त्वाचा आहे. तो जर वाटा तुम्ही चांगल्या प्रकारे निभावला, आपल्या पक्षकाराला जर आपण चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं, कायद्याचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला, आपण मांडणी चांगली केली, केसची तयारी चांगली केली, तर आम्हा मंडळींना चांगल्या प्रकारचं न्यायदान होण्यासाठी नक्की मदत होऊ शकते. आणि ते तुमच्याकडून अपेक्षित आहे. आणि तर चांगल्या प्रकारचं न्यायदान होऊ शकतं. आणि हा न्यायदानाचा रथ आहे, आपण हा पुढे नेऊ शकतो. शेवटी एवढंच सांगायचं आहे की तुम्ही पुण्यनगरीमध्ये आहात, पुण्यात आहात, की जी सांस्कृतिक शहरी आहे, ही शैक्षणिक शहर आहे, सगळ्याची ही भूमी आहे, त्यामध्ये तुम्ही आहात. बाकीच्या शहरांपेक्षा पुण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही संतांची भूमी आहे, ही ऐतिहासिक पुरुषांची भूमी आहे. त्यामुळे तुमच्यावर ही जबाबदारी आहे, ही संस्कृती आहे, ती तुम्हाला पुढे न्यायची आहे. मग आपण महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागातून जरी येऊन इथे आपण राहिलो असो, सेटल झालेलो असलो, तरी ही संस्कृती तुम्हाला न्यायची आहे. आपण सुद्धा समाजातले घटक आहोत, आम्हाला सुद्धा आशा, आकांक्षा, ईर्षा या सगळ्या आहेत. पण ते करत असताना आपण न्याय मंदिरात आहोत हे बघणं खूप गरजेचं आहे. आणि न्यायालयाच्या आवारात आल्यानंतर त्या जबाबदाऱ्या पार पाडणं गरजेचं आहे. आणि मग न्यायालयाच्या आवारामध्ये एखादी अप्रिय घटना आम्हाला वाचायला येते, तेव्हा आमचं मन सुन्न होतं. कुठल्या घटना होतात ते आपल्याला सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्रातल्या सर्व ठिकाणी काय काय ठिकाणी अशा घटना घडतात, आमच्या कानावर येतात. मग त्याच्यामध्ये वकील, सरकारी अधिकारी, वकील पोलीस, वकील पक्षकार या घटना होता कामा नयेत. त्यामुळे हे वातावरण अध्यक्ष साहेब आपण पाळणं खूप गरजेचं आहे. पुण्यामध्ये आहोत आणि तुम्ही भाग्यवान आहात की हा कार्यक्रम नवीन कमिटीने हातात घेतलेला आहे आणि आम्हाला इथे बोलायला आहे, आपल्यासमोर संवाद साधायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे हा संदेश तुम्ही घेणं खूप गरजेचं आहे की आपण जरी रोजीरोटी असली
तरी आपण न्यायालयाच्या आवारात आहोत. आपला व्यवसाय आहे, आपला धंदा नाही. इट्स अ प्रोफेशन. ॲडव्होकेट्स ॲक्टमध्ये म्हटलं आहे. फरक आहे. तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर ही जागा नाही. एल्सवेअर यू कॅन गो अँड डू बिझनेस. मग ह्याचं तुम्ही कॉन्ट्रॅक्ट शिना, त्याचं शिना. हिअर इट इज नॉट परमिसेबल. यू हॅव टू स्ट्रिक्टली फॉलो द प्रोफेशनल एथिक्स. यू हॅव टू स्ट्रिक्टली फॉलो ॲडव्होकेट्स ॲक्ट. दॅट इज इम्पॉर्टंट. आणि तुम्ही पाहाल असा विश्वास आहे नवीन अध्यक्षांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन व्हावा, या गुणांचं आपण संवर्धन करावं, यासाठी हे कार्यक्रम केलेले आहेत. तर एवढ्या वेळ आपण शांतपणे माझं ऐकलत आणि मला संधी दिलीत. आणि परत एकदा अशोका हॉलमध्ये या व्यासपीठावर मला उभं राहायची संधी दिलीत आणि माझ्या सगळ्या जुन्या आठवणी या नजरेसमोरून गेल्या, तरळून गेल्या. त्याबद्दल जुन्या आठवणींचा उजाळा तुम्ही दिल्याबद्दल आणि संधी दिल्याबद्दल, आपण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. साहेब, आपण न्यायनिर्णय एक प्रक्रिया ह्या विषयावर खूप छान, साध्या, सोप्या भाषेत तसेच PPTच्या माध्यमातून आम्हाला समजावून सांगितलेत. तसेच आपण आपल्या ज्ञानकुंभातील काही मार्गदर्शनपर विचार आमच्या वकील वर्गासमोर मांडलेत, जेणेकरून आपले अनमोल व प्रेरक विचारांचा आम्हाला भविष्यात नक्कीच फायदा होईल याची मी आपणास खात्री देते. तसेच पुणे बार असोसिएशनचे सन्माननीय सदस्य ॲडव्होकेट अमोलजी बोर्डे यांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाची सांगता करावी. आज या ठिकाणी ज्युडिशियल कलोकिया व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प गुंफण्यासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीराम मोडक साहेब यांनी आपल्याला अतिशय सोप्या शब्दात या ठिकाणी मार्गदर्शन केलेले आहे. पुणे बार असोसिएशनच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो. त्यांच्यासाठी मला एवढंच म्हणायचं आहे, शब्दांनाही कोडं पडावं एवढी गोड माणसं असतात. आपलं केवढं भाग्य असतं जेव्हा ते आमची असतात. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले पुणे जिल्ह्याचे प्रमुख न्यायाधीश आदरणीय संजयजी देशमुख साहेब यांचाही मी मनस्वी आभार व्यक्त